मच्छिंद्र भोसले बाबा, तत्वचिंतक गुरुवर्य हरिभक्तीपरायण तातोबा महाराज मेटकरी बाबा, गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुखच माणसं तोंडात बसलं. कसं काय आलं हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज जगताप गुरुजी आणि आपण सर्व परमार्थ स्नेही साधक बंधू भगिनी आपल्या चरणाशी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आपलं जे पहिलं सत्र आहे त्याच्यामध्ये मदालसा या प्रकरणावर आपल्याला चिंतन करायचं आहे. त्याच्यातलं 20 चरणाची असणारी ही मदालसा आहे आणि 20 चरणातल्या मदालसेतला पहिलं चरण आणि त्याचं ध्रुवपद एवढंच उच्चारून आपण चिंतनाला सुरुवात करत आहोत. संपूर्ण मदालसा म्हणण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण त्याची एक भूमिका पाहू आणि या पहिल्या चरणावरती चिंतन करण्याचा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण हा प्रयत्न करूया. या ठिकाणी विश्वावसू नावाचा जो गंधर्व आहे, कश्यप ऋषी आणि प्राधा यांचा पुत्र असणारा हा विश्वावसू यांची मुलगी आहे ही मदालसा, विश्वावसू ऋषींची मुलगी मदालसा. आणि या मदालसेनं त्या ठिकाणी ऋतुध्वज नावाचा जो काशी देशाचा राजाची त्या ठिकाणी काशी देशाचा हा राजा त्याची ही पत्नी आहे. मार्कंडेय पुराणामध्ये या संबंधानं कथा सांगितलेली आहे. पाताळकेतू राक्षसाकडून तिचं हरण झालं आणि तिला पाताळामध्ये नेलं. त्यावेळेला ऋतुध्वजाकडून त्या पाताळकेतूवरती स्वारी करून ऋतुध्वजानं त्याचा पराभव केला. दुसरा एक राक्षस त्या ठिकाणी यतीचा वेश घेऊन ऋतुध्वजाला त्या ठिकाणी गुंतवून ठेवतो आणि मदालसेच्या राज्यामध्ये जाऊन तिला सांगतो ऋतुध्वज मेलाय म्हणून. त्यावेळेला मदालसा राणी सती जाते. ऋतुध्वजाची शिवभक्ती आणि त्या शिवभक्तीच्या जोरावर भगवान शंकर त्या मदालसेला पुन्हा जिवंत करतात. पूर्वीच्या सौंदर्यानं आणि अध्यात्मानं युक्त अशी ती त्या ठिकाणी प्रगटते. तिला त्या ठिकाणी 4 पुत्र होते. एकाचं नाव विक्रांत, सुबाहू, शत्रुमर्दन आणि अलर्क ही 4 पुत्र. तर त्याच्यामध्ये तिन्ही पुत्रांना विक्रांत, सुबाहू आणि शत्रुमर्दन यांना केलेला हा बालपणामध्येच केलेला उपदेश म्हणजे हे मदालसा प्रकरण आहे. अलर्क आता या तिघांना उपदेश केल्यानंतर यांनी डायरेक्ट वनाचाच रस्ता धरला. प्रपंचाला स्पर्शही करायचा नाही कोणत्याच प्रकारचा, अशा पद्धतीनं त्यांनी वनाचा रस्ता धरला. राजाला अधिपती कोणीतरी पाहिजे म्हणून ऋतुध्वजानं विनंती केली मदालसेला की कमीत कमी या अलर्क नावाचा जो 4था पुत्र आहे याला तरी निदान ग्रस्ताश्रमाचा नीतिधर्माचा असा उपदेश करून तो राज्यकारभार सांभाळील असा उपदेश कर असं सांगितल्यानंतर त्या अलर्कला मात्र त्या ठिकाणी राज्यावरती बसवलं. तसा योग्य त्या ठिकाणी उपदेश मदालसेने केला आणि त्याला त्या ठिकाणी राज्यावरती बसवलं. या 3 मुलांच्या माध्यमामधून केलेला हा जो उपदेश आहे त्या प्रकरणाचं नाव आहे मदालसा. मदालसा ही आई त्या ठिकाणी जो उपदेश करते. वास्तविक पाहता आपल्या या देशाचं हे वैभव आहे काय की संस्काराच्या संबंधाने विचार जर केला तर हा संस्कार कुठे व्हायला पाहिजे. आपण संस्कार जे 16 संस्कार सांगितले त्याच्यामध्ये एक गर्भाधान नावाचा सुद्धा संस्कार आहे. आता किती त्या संस्काराला शोबाजी झालेली आहे त्याची प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं मी तर म्हणेल गर्भाधानाच्या अगोदरच उपदेश प्राप्त जर उभयतांना झाला तर आमचा संप्रदायातला अनुभव आहे त्यांच्या पोटी निर्माण झालेली मुलं अशी बुद्धिमान आहेत, अशी अलर्ट आहेत, अशी सावधान आहेत. कारण प्रल्हादाला उपदेश जो झाला होता हा प्रल्हादाला उपदेश कुठे झालेला आहे
गर्भामध्ये झालेला आहे. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, देवदानवांचं ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला इंद्रानं तिचं हरण केलं. हरण करून त्या ठिकाणी तो घेऊन चाललेला असताना नारद मुनी पुढे आले आणि सांगितलं, हे काही वाईट उद्देशानं नाही. त्याला माहित होतं हिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि हा वाढीस लागेल आणि आपला शत्रू पुढे भरभक्कम असं शत्रू पुढे हा तयार होईल. पण त्याला ही कल्पना नव्हती की या पद्धतीचा कशा पद्धतीचा भक्त तिच्या पोटी अवताराला येणार आहे. त्यामुळं त्याने ते हरण केलं. नारद मुनी मध्ये आले आणि सांगितलं इंद्राला की तू चिंता करू नको, तुझा उद्देश जो आहे तो सफल होईल, परंतु मी माझ्या आश्रमामध्ये कयाधूला घेऊन जातो. नारद मुनींनी आपल्या आश्रमामध्ये कयाधूला नेलं, संगोपन केलं तिचं. आणि त्या वेळेला त्या कयाधूला जो मदालसेने आपल्या पुत्रांना उपदेश केला, श्रीमद भागवतामध्ये सांगितले, हाच उपदेश त्या ठिकाणी कयाधूला नारद मुनींनी केला आणि त्याचा परिणाम त्या गर्भावरती झाला. आणि पुढे महान असा भगवत भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी अवताराला आला. संस्कार कुठून आमचे सुरू होतात? आमचे संस्कार आकाराला आल्यानंतर, देहाला आल्यानंतर. वास्तविकता मात्र संस्कार कुठे सुरू व्हायला पाहिजे? गर्भामध्येच असताना त्यांना जर तो उपदेश असावा त्या महिलांना, पुरुषांना, आणि मग त्याचा परिणाम त्या गर्भावरती होतो. संस्काराला आपण एवढं जपत सुद्धा नाही, लक्ष नाही आपलं. बालसंगोपन अतिशय महत्वाचं खातं महिलांकडे या ठिकाणी दिलेलं आहे. कोणतं? ग्रह खातं सामान्य नाही. सगळ्यात तुमच्या पंतप्रधान पदाच्या नंतरचं नंबर 2चं खातं कोणतं आहे? ग्रह खातं, परराष्ट्र खातं. ही 2 महत्वाची खाती जी आहेत ना, ह्याच्यातलं देवाने तुमच्याकडे हे महत्वाचं दिलं. पण स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्हाला आणि त्या ठिकाणी अजून गुलाम बनवलं गेलं. पुरुषप्रधान संस्कृतीचा दोष तुम्हाला शिकवले या संघटनांनी आणि तुमचं काम वाढवलं. काम वाढवलंय तुमचं. दिवसभर ड्युटी करायची, ड्युटी करून पुन्हा घरातलं जे करायचंय ते करावंच लागतंय. याच्यापेक्षा दुसरं काय? मग अतिशय चूल आणि मूल तुम्हाला मर्यादित बनवलं असं म्हणताना या नी तुम्हाला फसवलेलं आहे. पहा, चूल आणि मूल सामान्य गोष्ट आहे का? सगळ्यात महत्वाची दोन्ही खाती येते, चूल आणि मूल. चूल ज्यांच्या हातामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलं की या ठिकाणी जो रसनेंद्रियाचा अंकिला असेल तर तो साधक विषयावर विजय मिळूच शकत नाही. रसनेंद्रियाचा अंकिला असेल तर रस विषय जिंकायला पाहिजे. कलियुग ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला पांडव जे आहेत, या पांडवांना घेऊन कृष्ण भगवंत त्या ठिकाणी, आता कथेकडे जाईल तो मुद्दा, मी इथेच त्याला हे मारतो, जास्त विस्तार नाही. संस्कार या दृष्टीनेच तो विषय घेऊन आपण पुढे जाऊ. संपूर्ण हे बदलून जाईल आपलं काय चिंतनाचं, हे तिकडे जायचं नाही. त्या ठिकाणी एक तंटा निर्माण झाला होता. धन सापडलं एका ब्राह्मणाने शेतकऱ्याला दिलेलं होतं. तिथे धनाचा अंडा जो सापडलेला होता त्यामध्ये त्या ब्राह्मणाला द्यायला गेला. तो हे तुमचं आहे बा, याच्यात पिकेल ते माझं आहे, पण यात सापडलेलं धन माझं नाही. किती प्रामाणिक लोक असतील. आणि तो म्हणला नाही, तुला जमीन दिली म्हणजे यात जे जे काही असेल ते सर्व तुझं आहे. एवढी प्रामाणिक होते. नाही नाही, धर्मराजाकडे तंटा गेला. धर्मराजाला म्हणले तुम्हीच घेऊन टाक, आमचा वाद मिटेल, हे तर राज्याला घ्या. तो म्हणला तुमच्याकडून आम्ही कराच्या रूपाने राजा काय करतो, वसुली करतोय, याच्यावर आमचा बी अधिकार नाही. राजा धर्म आहे, त्याची प्रजा जर अशी आहे तर राजा धर्म कसा असेल? घ्यायला तयार नाही. आता निवाडा कृष्ण भगवंताकडे गेला. कृष्ण भगवंतांनी सांगितलं त्याचा निवाडा आपण नंतर करू, पण आता तुम्हाला मी एक दाखवतो एक गोष्ट. चला माझ्याबरोबर. अरण्यात गेले. एका उंच अशा ताडाच्या झाडाला काळा कभिन्न आणि बलदंड अशा प्रकारचा एक पुरुष, अशी लालबुंद जीभ बाहेर काढलेली, एक हात जिभेवर आणि एक हात शिश्नावरती, अंगावरती वस्त्र नाही, करकचून आवळलेला. त्याच्या त्या आवळण्यानं रक्त गळतंय त्याच्यामधून. आणि धर्मराजाला दया आली आणि कृष्ण भगवंताला त्याची सुटका करायचा आहे. कोण आहे हा? म्हणे हा कली आहे. अजून त्याला त्याच्या युगाला सुरुवात नाही झाली. द्वापार युग संपल्यानंतर मग त्याला मोकळा करायचा आहे. तोपर्यंत बांधून ठेवलेला आहे कालगतीनं. मग त्याला त्या ठिकाणी नाही पण थोडंसं सैल तर करा ना, जास्त काही नाही. दया आली.
थोडंसं सैल केल्याबरोबर जे इकडे ह्यांचा जो वाद इकडे चालला होता, आता इथे तो ब्राह्मण म्हणायला लागला माझं धन आहे, शेतकरी म्हणायला लागला माझे, धर्मराजाच्याही बुद्धीत पालट झाला का हे जप्त करण्यात येणार आहे. हा परिणाम कशाचा? कोणत्याही व्यक्तीचा प्रकृतीचा हा दोष नाही, हा कलीचा महिमा आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं एक चिन्ह विचारलं. काय विचारलं चिन्ह? की हा एक हात जिभेवर आणि एक हात शिश्नावर असं का? तर म्हणले कृष्ण भगवंतांनी सांगितलं कलियुगामध्ये या ठिकाणी कली आपल्याला उपदेश कलियुगामध्ये येणाऱ्यांना उपदेश करतोय आधीच की या ठिकाणी जो या दोन गोष्टीवरती ताबा धरेल त्याला माझ्यापासून कोणत्याच प्रकारचा धोका नाही. रामायणामध्ये सुद्धा असा प्रसंग आलेला आहे की लक्ष्मण ज्या वेळेला फळं आणण्याकरता अरण्यामध्ये गेलेला असताना तिथं एक माकड होतं, वानर होतं. ते वानर काय करत होतं की आपल्या उपस्थाला वर हात ठेवून आणि असं जिभेनी त्याला वाकुल्या दाखवत होतं. लक्ष्मणाला अतिशय राग आला आणि त्याने धनुष्यबाण असं त्याला मारणार. तेवढ्यात प्रभू रामचंद्र मागून आले, थांब लक्ष्मणा, का मारतोस त्याला? म्हणले पाहा माझी टिंगल करता येते. म्हणले अजिबात नाही, तुला उपदेश करता येते, नीट पहा. त्याला काय सांगायचंय की या वनामध्ये तुला जर राहायचं असेल, या भवाटवीमध्ये जर तुला जर वावरायचं असेल तर या दोन गोष्टीवरती तुला ताबा ठेवावा लागेल. हा उपदेश ते माकड तुला करताय, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. पहा, त्याच्या आधी काय विषय आपला चालला होता? संस्कार. तर या ठिकाणी संस्काराच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांच्या बी एक प्रसंग असा समोर येतो की एक वेळेला जिजाऊ मासाहेब किल्ल्यावरून खाली गेले असताना त्याला झोपवलेलं होतं शिवबाला. आणि ज्या वेळेला ते जागे झाले आणि यायला मासाहेबांना उशीर लागला. पूर्वी दाई असायची सांभाळण्याकरता आणि ती अशी असायची की तिला मूल झालेलं असेल अशी दाई असायची. आणि जर अंगावरचं दूध कमी पडलं एखाद्या मुलाला तर त्या दाईनं पाजायचं, अशा प्रकारची प्रथा समाजामध्ये होती त्या काळामध्ये. आणि ते शिवबा रडायला लागल्या म्हणल्यानंतर तिनं उचलून मांडीवरती घेतलं आणि आता त्याला दूध पान करायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये जिजाऊ मासाहेब आला. एखादा घोट कुठेतरी गेला असेल, अजून पोटातही नाही, परंतु जिजाऊ मासाहेबांनी तिच्या हातावरून ते मूल घेतलं आणि सांगितलं थांब. दास्यत्व, वडिलांनी त्याच्या दास्यत्वामध्ये आपलं जीवन घालवलं आणि त्या पद्धतीनं दास्यत्वाचं दूध जर त्याला प्यायला भेटलं तर हिंदवी स्वराज्य संस्थापक मला त्याला बनवायचा आहे, तो बनू शकत नाही. पदार्थांचा सुद्धा, वस्तूंचा, आहाराचा सुद्धा परिणाम त्या प्रकृतीवर होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी नरड्यामध्ये बोटं घालून त्याला उलटी करायला लावली. गेलं होतं का दूध आतमध्ये, नव्हतं गेलं हे माहीत नाही. संस्कार. आमच्या पोटी असा अवतार जन्माला यावेत असं का वाटत नाही आपल्याला? महिलांना वाटायला पाहिजे ना आपल्याला. वाटतं माणसांना आमच्या पोटी शिवबा अवताराला यावा, पण आमच्या पोटी नाही, दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा. आमचा आलबेल चालावा, सगळं संपत्ती सगळं काय आम्हाला काही त्या करायला नाही लागावा. दुसऱ्याच्या घरी आला तर येऊ द्या. मी तर म्हणे शिवबाची, तुकोबा, ज्ञानोबारायांची वाट पाहणारा जो समाज आहे किती अंध समाज आहे हा. अरे देव अवतार निश्चित घेऊन येईल त्या त्या प्रकारचा, परंतु आज छत्रपती शिवबाला शिवबाचा अवतार होण्याची गरज नाही. तो निश्चित येईल. त्याला इथे पाहिजे ते मावळे तयार व्हा. मावळे तयार झाला का परमात्मा तुम्हाला गिफ्ट म्हणून पाठवणारच आहे. आणि तानाजी बनायला कोणी तयार नाही, बाजी बनायला कोणी तयार नाही, नेताजी बनायला कोणी तयार नाही, नेत्या बनायला तयार आहे. आणि मग आता हे जर वातावरण तयार झालं तर ईश्वराला करमणार नाही. तिथे जिथे कुठे असेल वैकुंठामध्ये तर तो तिथे आल्याशिवाय राहणार नाही. आणि अवतार होत नाही असं नाही, आपल्या डोळ्यावरती झापडं आले. अवतार म्हणजे काय? त्या तत्वज्ञानाचा जसाच्या तसा विनियोग आपल्या हाती देणाऱ्याला अवतार म्हणतात. अवतार म्हणजे समाजाचा जो ग्रह निर्माण झालाय हृदयसिद्धीच्या संबंधानं, चमत्काराच्या संबंधानं, त्याला अवतार म्हणणारे. त्याच्याबद्दल संतांचं मत काय आहे? 13व्या अध्यायामध्ये हे अज्ञानाच्या लक्षणामध्ये जमा केले. हृदयसिद्धीवाले सगळे अज्ञानाच्या लक्षणात जमा केले. केवळ आणि केवळ परमार्थाचा विषय कीर्तनासो प्रवचनासून बाबांनी मी सांगत असता. हा विषय जर त्या कीर्तन प्रवचनात नसेल तर त्या कीर्तन प्रवचनाला अर्थच काय?
विवेक चुडामणी मनी ग्रंथामधला हा श्लोक आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिवी. कोट्यावधी ग्रंथ जरी हिंदू संस्कृतीचे असले तरी त्याच्यातल्या अर्ध्या श्लोकामध्ये मी त्याचं सार सांगतो. शंकराचार्य सांगतात, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. 3 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये अर्ध्या श्लोकामध्ये. काय सांगितलं? पहिलं ब्रह्म सत्यम, ब्रह्म सत्य आहे. आता सत्य कशाला म्हणतात? जे आपण खरं बोलतो त्याला सत्य नाही म्हणत. असेल तरी काही अंशाने सत्य म्हणा, परिपूर्ण सत्य नाही. ते प्रसंगाला खोटं बोललं तरी ते चांगल्या कार्याकरता खोटं बोललं तर त्याला सत्य म्हणण्याची पद्धत आहे. एखादा माणूस समजा त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे. आता एखाद्या ठिकाणी गाय त्या ठिकाणी पळत येते, तिच्या मागे कसाही लागला आणि तुम्हाला विचारलं इधर से कोई गव्वा गया, तर तुम्ही सांगावं का हा इकडच्या बाजूने गेली? नाही सांगावं. मी तर खोटं बोलून पुण्य मिळेल का पाप मिळेल? पुण्य होईल. खोटं बोलणं हे पाप आहे, पण ज्यामुळं एका जीवाचं काय त्या ठिकाणी हत्या थांबते आणि त्याकरता तुम्ही खोटं बोलला तर काय होईल? पुण्य होईल. चला, कुठला मुद्दा चालला आपला? संस्कार. नाही तेच आहे लक्षात. पण की हे 3 जे विषय ब्रह्म सत्य कशाला म्हणतात? तिन्ही कालामध्ये ज्याचा बाद होत नाही त्याचं नाव आहे सत्य. जे काल होतं आजही तसंच्या तसंच आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे, त्याला म्हणतात सत्य. एका कालापुरतं मर्यादित नाही, त्रिकाला बाधित अखंड सदा तिन्ही काळामध्ये. तिन्ही काळामध्ये आपलं स्वरूप आहे की नाही आपण तपासून पाहिलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी आपल्या जाणीवेमध्ये आपलं बालपण येतं की नाही? आपलं बालपण आपल्याला आठवतं की नाही? मग तिथे असल्याशिवाय आठवतं का? आता तुम्ही तिथे होते म्हणूनच आता आठवतंय. म्हणजे बालपणातले तुम्ही याचे ते जे काही हसणेपणाची जी जाणीव आहे, तुमचं जे हसणंपण आहे, हे हसणंपण कसं आहे त्यावेळेला होतं. आता तरुणपणामध्ये बी आहे. पुन्हा वृद्ध झालेले असाल तर तरुणपणातल्या आठवणी वृद्धापकाळामध्ये आहेत. एवढंच नाही तर वृद्धापकाळानंतर देह ठेवल्यानंतर स्मृती जरी नसल्या तरी तुम्ही मात्र आहेत. तिन्ही कालामध्ये देहाच्या आधी, देहाच्या मध्ये आणि देहाच्या नंतर अशा तिन्ही कालामध्ये तुमचं असणेपण आहे आणि त्यालाच स्वरूप असं म्हणतात. प्रत्येक वस्तूमध्ये कोणतीही वस्तू आपण जर घेतली तर त्या वस्तूमध्ये जे काही त्याचं असणंपण आहे, आपल्याला नेहमी आपलं असल्यासारखं वाटतो का? कधी नाही असं वाटलं का कधी आपल्याला? आणि नसावं असं कधी वाटतं का? तिकडं मर, इकडे कशाला आला? हे मर बोलणं सुद्धा सहन होत नाही. माऊली म्हणतात आगा मर हा बोलू न साहती आणि मेल्यावर तरी रडती, ये मृत्यू लोकीचे उफराटी. मग आता त्या अस्थि जे असणंपण जे आहे हे सर्व काळ आहे तुमचं आपलं. मग त्या प्रत्येक वस्तूमध्ये जे अस्थि आहे, भाती आहे आणि प्रिय आहे, या 3 गोष्टी कोणत्याही वस्तूमधल्या या तिन्ही परमात्मा सत्तेच्या आहेत, परमात्म्याच्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ते नाम आणि रूप जे आहे ते नाम आणि रूप मात्र कशाचं आहे? मायेचं आहे. नामरूप मायेचे. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे आत्मा. आत्माला वस्तू हा शब्द वापरलेला आहे. घ्या रे आत्मसुख उघडा ज्ञान दृष्टी नाही, वस्तूच्या संबंध. ओळखा रे वस्तू सांडणारी कल्पना जणी आडराना जाऊ नका. वस्तू शब्द प्रयोग किंवा एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी जे बुद्धिस्पुरे अनिशी ते वस्तुगामी. मग असं असणारी जी वस्तू आहे त्याच्यामध्ये असणारं नाम आणि रूप. आता इतर ह्या ज्याला पदार्थ म्हणतो आपण, मॅटर म्हणतो, त्या प्रत्येक वस्तूमध्ये जो असणेपणा आहे हा कोणाचा आहे? ब्रह्माचा आहे. अस्तित्व, अस्थि ज्याला म्हणतात. आता भाती म्हणजे त्याच्यामध्ये असणारं ज्ञान. त्या वस्तूचंही आपल्याला असं वाटतं, कोणत्याही वस्तू आपल्या हातात घेतली तर ते ज्ञान त्या वस्तूचं वाटतं आपल्याला, त्या पदार्थाचं वाटतं, पण ते त्या पदार्थाचं नसतं, तर ते तुमचं असतं, आत्मस्वरूपाचं असतं, ब्रह्मस्वरूपाचं असतं. आत आहे म्हणून आत्मा म्हणायचं आणि बाहेर आहे म्हणून त्याला परमात्मा म्हणायचं. आत आणि बाहेर उपाधीच्या संबंधाने. उपाधी नसेल तर इथे आत बाहेर, इकडे पाहिल्यावर आत बाहेर कसं म्हणणार? आणि उपाधीची आवश्यकता आहेच. कशा करता उपाधीची आवश्यकता आहे?
कार्य करण्याकरता उपाधी नसेल तर कार्य होऊ शकत नाही. उपाधीचा इथे बाध करायचा आहे, उपाशी नष्ट नाही करायची. नाही, एकदा गुरुवारी भोसले बाबांनी, अजून मला आठवतं, पंढरपूरमध्ये आपल्या वाखरीच्या तिथे जो बंडोबाबांचा पालखी सोहळा घेऊन येतात त्यावेळेला थोडंसं प्रवचन झालं असताना त्या प्रवचनामध्ये हा मुद्दा मांडला होता की उपाधी जी आहे खडी साखर जी आहे, या खडी साखर ही खडी साखरेची उपाधी आहे का स्वरूप आहे? खडी साखर ही साखरेची उपाधी आहे का स्वरूप आहे? इतर ठिकाणी तुम्हाला विवेक करून वेगवेगळं करता येईल, पण इथे मात्र तुम्हाला उपाधी वेगळी करताच येणार नाही. का? कारण ती स्वरूपच आहे, त्या साखरेचं स्वरूपच आहे ती खडी साखर. कशी काय उपाधी वेगळी कराल? अन्य गोष्टीमध्ये तुम्हाला उपाधी वेगळे करता येईल, पण जे स्वरूपच आहे इथे देहाची आसक्ती जाण्याकरता व्यतिरेक स्वीकारलेला आहे. अन्यथा पुढे मात्र अन्वय करताना सर्व खलविदम ब्रह्म सांगितलंय. पण तुमच्या प्रकृतीमध्ये, तुमच्या आपल्या वृत्तीमध्ये असणारा जो काही डिफिकल्ट आहे त्याकरता व्यावृत्ती करावी लागते आणि व्यावर्तक म्हणजे व्यतिरेक पद्धत स्वीकारावी लागते. धनधारा पुत्र जनबंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवासी. हा उपदेश ही एक भूमिका धारण करून अंतःकरणाची केलेला उपदेश आहे. सर्व काळाकरता ती भूमिका नाही. अंतःकरण स्थिती बदलल्यानंतरची भूमिका पहा कशी आहे. ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला जो आहे त्यांची भूमिका पहा कशी आहे. आता तेच तुकोबाराय इथे म्हणतात ना, धनधारा पुत्र जन, तेच तुकोबाराय म्हणतात, नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. आता हे मिथ्य आहे, हे कुठे गेलो कुठं? पण त्याच्याकरता ते मिथ्य, त्याच्याकरता ज्यांचा असा ब्रह्मभाव सिद्ध झाला आणि जर सरसकट ब्रह्मभाव अगोदर व्यावृत्त न होता झाला, विषयात सकट ब्रह्म स्वीकारेल आणि अधोगतीलाच जाईल. ब्रह्म राहील बाजूला आणि विषयाच्या आरी जाईल. याकरता व्यावृत्ती केली आणि धनधारा पुत्रजन यांना मिथ्या सांगितलं. मिथ्याला सुद्धा सत्याचाच आधार आहे. मृगजळ भासतंय, ह्या मृगजळ भासण्याला सूर्य जो आहे, सूर्य अधिष्ठान आहे, सूर्याची प्रकाश किरण अधिष्ठान आहे. चंद्राच्या किरणामध्ये मृगजळ भासतं का? अज्ञानाला अधिष्ठान काय? ज्ञान आहे, ज्ञानाचं अधिष्ठान आहे. पण हे वेगळं करावं लागेल, बुद्धीमध्ये त्याचा व्यतिरेक करावा लागेल आणि ते त्यातून व्यतिरेक करून आणि मग पुढे सर्व खलविदम ब्रह्म या बोधावरती जायला पाहिजे. मग आता इथे तत्वमसी महावाक्याचा उपदेश जो चांगदेव 65 मधून चांगदेव महाराजांना केला, हे वेगवेगळं करण्याचीच रीत आहे ना. तत्त्वम असी, तत् म्हणजे ईश्वरवाचक, त्वम म्हणजे जीववाचक आणि असीपद हे सर्व काळ त्याचं ऐक्य दर्शवणारं असीपद आहे. ह्याचा जो उपदेश या ठिकाणी मदालसेनं आपल्या अलर्क नावाच्या पुत्राच्या आपलं ह्या तिन्ही पुत्रांच्या माध्यमामधून तुम्हाला आपल्याला केलेला आहे. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा. निज ध्यानी निज पारे लक्ष लागो, कुठं लक्ष दे? हे निज काय आहे? निज ते तू विसरलासी, जे निज आहे ते तू विसरला. होशीवर पडा काळा, लांछनास्पद आहे हे काळा हे पद लांछनास्पद आहे. परंतु भगवंताने जर स्वीकारलं, संतांनी ते पद जर स्वीकारलं ना, तेच भूषणापद ठरत असतं. काळं हे पद लांछनास्पद आहे, पण भगवंताने स्वीकारलेली कोणती गोष्ट भूषणास्पद होते. हे लांछनास्पद आहे काळे हे पद, परंतु भगवंताने स्वीकारल्यावर त्याला केवढं महत्व प्राप्त झालं. सावळा देखियला आनंदाचा परिणाम, तेने आनंदाचा पूर आला. भगवंत जे जे स्वीकारेल, तर भगवंताचं सामर्थ्य काय? सर्वज्ञ आहे ना तो. चला पुढे. मग या पद्धतीनं त्या पदार्थामध्ये असी पद
कोणत्याही वस्तूमध्ये त्यानंतर असणारं भातीपद, भाती म्हणजे ज्ञान, ते त्या पदार्थाचं नाही तर ते त्या ठिकाणी कशाचं आहे? परमात्म्याचं आहे. आणि प्रिय, प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रिय वाटते. आता आपल्याला प्रिय अप्रिय वाटण्याचं कारण आपल्या अंतःकरणातला अनुकूल प्रतिकूल भाव. तसं प्रियत्व नाही आहे परमात्म्याचं. परमात्म्याचं समत्व, प्रिय समत्वाने हे प्रियत्व. आता इथे आपण जर म्हटलो आपली पत्नी आपल्याला आवडते, वेदातली श्रुती बी सांगते ही पत्नी तुम्हाला प्रिय कशामुळे आहे? पत्नीत्वामुळे प्रिय नाही आहे. ही तुम्हाला तुमच्या प्रियत्वामुळे प्रिय आहे. आत्म्याच्या प्रियत्वामुळे, प्रियत्व या गुणधर्मामुळे ती तुम्हाला प्रिय आहे. मनाविरुद्ध वागल्यानंतर तुम्हाला तिचा राग येतो ना. मग प्रियत्वाची व्याख्या काय अशी का? कधीतरी प्रिय कधीतरी अप्रिय. सतत प्रियाची, तेच प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, ते खेळे खेवी आटे दिंडीमा संसारिक आहे. तो प्रियाची परमसीमा आहे. प्रिय असती भाती प्रियामध्ये प्रियाची परमसीमा म्हणजे सीमाच नाही. किती प्रिय, किती प्रिय, सीमा नाही त्याला कोणत्याही प्रकारे. त्याचं वजन नाही, माप नाही. एवढा प्रिय असं त्याचं काय नाही. आणि त्या परमात्म्याचं, प्रिय असणाऱ्या परमात्म्याचं ते तर प्रियाची परमसीमा, ते तो भेटे माऊली आत्मा. प्रियाची परमसीमा असणारा तो आत्मा त्या वेळेला, त्या ज्या वेळेला ज्याला भेटेल म्हणजे एखादं हे भेटणं म्हणजे कसं आहे माहिती का? हे भेटणं म्हणजे समजून घेणं असा अर्थ करायचा आहे त्याचा. भेटणं म्हणजे आम्हाला आकाराच्याच सगळ्या अर्थ करायला लागलो. आकारावरची बुद्धी आमची निघत नाही म्हणून आमचे अर्थ सगळे बस दोन आकाराने एकमेकाला भेटणं. अर्थ काय भेटणं आहे का ते? यथार्थ भेटणं जे आहे ते त्याचं ज्ञान होणं, समजून घेणं, समज दृढ करणं, योग्य समजावर येणं आणि वेगळे गैरसमज असतील ती त्या संबंधाने काढून टाकणं, याला खरं भेटणं म्हणतात. पाहिला, देखिला, ओळखीला, साठविला, हे एक मुमुक्षुत्वीच्या पोटी आलेल्या भूमिका आहे. त्या कोणी कोणाला पाहिला, कोणी साठवला तर तिथे नव्हता का? कधी प्रश्नच पडले नाही आम्हाला, चिंतन केलं नाही. याचं ऐकायची माहिती आहे, मनन नाही. श्रवणानंतर मनन घडायला पाहिजे. साठवण्याकरता तिथे जागा रिकामी पाहिजे ना. मग इथे त्याच्याशिवाय एवढी जागा रिकामी नाही असंही सांगता. आणि साठवला तो कुठे साठवला? तिथे नव्हता तिथे साठवणार ना. मग आधी आहे की नाही तिथे? मग साठवायचा कुठे? पण तुमचं मुमुक्षुत्व जागृत करून प्राप्तीची तळमळ वृत्तीमध्ये निर्माण व्हावी एवढ्याच उद्देशाने हे वापरलेल्या भूमिका आहेत. या अभंगाच्या भूमिकेनुसार अभंग आहेत. आणि पुढच्या भूमिकेवर गेल्यानंतर तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी आणि पाहता पाहणे दुरी. या भूमिकेवर कोण जाईल? कधी जाणार? त्यांनीच तर पाहिला, देखील साठवला, ओळखल्यावरच राहायचं का? बालवाडी शिवाय एम.ए. होऊ शकत नाही. परंतु बालवाडी म्हणजे एम.ए. नाही. अजून आम्ही बालवाडीतून निघायलाच तयार नाही. एक इयत्तेनुसार अभ्यासक्रम पुढे पूर्ण करावा लागतो. आम्ही बाच्या संबंधाने 4 ओळी तिसरीला होत्या आम्हाला. नंतर एक टॉपिकच 8वीला, एक टॉपिकच आम्ही वाच. पुढे तर मग आम्ही भावावरती एक पुस्तकच आम्ही भावावरती. आता ते याला बालवाडीवाल्यांना शिकवावं का? ते पहिलं पुस्तक नाही. जे साया असे स्तन्य सेवी ते पक्वान्ने कैसी जेवी, म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा, तैसी कर्मी दया योग्यता, त्या प्रति नष्कर्मता न प्रगटावी खेळता. खेळताला सुद्धा त्याला ती नष्कर्मता प्रगट करू नये. आज आपल्याला वाटत असेल सांप्रदायिक प्रगती, अजिबात नाही, अजिबात नाही. वजा 30% आहेत आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात फेडल्यानंतर. कशाला अनुग्रह घेतला म्हणला? नाही, बायको म्हणली चांगला असतंय म्हणून घेतला. अरे आणले कशाला? खोटं नाही सांग. अशी कंडिशन आहे. कोणाला नाराज नाही करायचं, उलट प्रोत्साहन देण्याचं आपल्याला काम करायचंय. त्याला वरती आणायचंय. याला कसं काय ना. शास्त्र पाहिलं तर लक्षात येईल आपल्या की कृतोपासक आणि अकृतोपासक 2 प्रकारचे. कधी आमच्या कानावर सुद्धा नाही हे शब्द. विचारसागरमध्ये जर पाहिलं ना, कृतोपासक आणि अकृतोपासक या 2 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत. कृतोपासक म्हणजे आपल्या मागील जन्माची, अनंत जन्माची पुण्य घेऊन आलेला. बस श्रीगुरूची फक्त भेटच होण्याची आवश्यकता होती. ज्याने मागील जन्मामध्ये आपली सगळी विक्षेपाची पाणीयाळी झाडली, मल आणि विक्षेप नावाचा जो दोष आहे तो निवृत्त केलेला आहे. कशाने?
मल हा दोष निष्काम कर्माने जाईल. आणि उपासना कशा करता? निष्काम उपासनेने विक्षेप नावाचा दोष जाईल. आपण आपल्याला तपासून पहा, आपण किती विक्षिप्त आहे. साधक म्हणण्याच्या तरी योग्यतेच मला विचारते बरं का, तुम्हाला नाही विचारत. माझं सगळं बोलणं माझ्या करता चाललंय. हे निमित्त आहे, इथं बसलोय हे निमित्त याच्या करता. एरवी कबुली देणार नाही ना, तुम्ही सगळे ब्रह्म आहात. आमच्याकडलं सांगतो मला, आमच्या गावाचं. बर 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 बोला, सांगा. नाही हा हा बरोबर बरोबर. हा, प्रत्येक कीर्तनकार प्रवचनकार सांगत असतो ते आमच्याकडचं सांगतो. आणि असतं कुठलं? तिथलंच असतं. तिकडचं सांगायला नसतो आलेला, तिथलंच सांगायचं असतं. पण ही युक्ती आहे, एक युक्ती, साधूची युक्ती. काय सांगावं? अमृतानुभवाचं चिंतन चालू आहे गावडे बाबांचं आमच्याकडे घाटकोपरला. आणि आम्ही काहीतरी असं शेजारी बसलो होतो नवनाथनं आम्ही काहीतरी एकमेकात बोलत होतो. आता ते काय कार्याच्या संबंधाने नियोजनाच्या संबंधाने असेल, परंतु बाबांना आम्हाला बोलता येईना, गावडे बाबांना. मग बोलायची पद्धत पहा बरं का. तुम्हाला माहिती आहे नाही माहिती असं नाही, फक्त आठवण करून देतो. लेकीला बोलत असतं, लेकीला फक्त मध्ये धरून बोलले जातं, पण ते बोलायचं असतं सुनलाच. हे कोणाला माहिती नाही. बोलायचं असतं कोणाला? सुनलाच. पण लेकीला मध्ये धरून बोलायचं असतं. तर समजत नाही का गधडे? एवढं पाणी सांडवलं, आता सांडवलेलं सुननी आणि लेकीला बोलायची कशी काय? बोलायचंय तिला, याला इनडायरेक्ट पद्धत. तर ती बाबा काय म्हणले, गावडे बाबा म्हणले, दुसरं आमच्याकडे बोलण्याकडे ज्यांचं लक्ष जात होतं, सांगायचं होतं आम्हाला जरा शांत बसा किंवा बाजूला जाऊन बोला, पण आम्हाला त्यांना बोलता येईना. युक्ती पहा कशी म्हणले. हा, तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ, त्यांचं चाललंय त्याच्याकडे काही तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, मी काय म्हणतो त्याच्याकडं. मी गावडे बाबा असं म्हणत होते बरं. हा, आणि त्यांना काय ऐकायची गरज नाही. बघा कसं शालदोडा मारला मला. त्यांना काय ऐकायची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल हे बसलेत कशाला? तर नाही, जुनी म्हणे म्हणली आपली, काय चहाच्या गोटाला आणि कुकाच्या बोटाला नाही म्हणून बसलेत ते म्हणले. घ्या, काय साधूची युक्ती आहे बघितलं का? हा, बोलायचे पण कसं बोलले पहा ना, कसं तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली आणि म्हणून ठेवली. श्री सद्गुरूची लक्षणं सांगत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू, पण त्याच्याबरोबर तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली लागेल असं मला वाटायला लागलं. थोडी युक्तिवाद जर असला असाय काय हरकत आहे. देशमुख आबांची आज तीव्रतेने आठवण झाली. आम्ही कीर्तन सेवेकरता कुठे निघाल्यानंतर, कुठे गेल्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी असे त्यांनी खूप म्हणजे काय म्हणावं आता, इरसाल होती ह्या बाबतीमध्ये. म्हणजे खोडकर म्हणायचं, इरसाल, हे डेरिंग बाद, कशाला घाबरायचं नाही कुठेही बी. कुठे आम्ही सुरतला चाललेलो असताना असं ट्रेनने असताना टार्गेट परत 4-5 जण होते. मी म्हणलं कशाला त्यांच्या तोंडी लागतंय आबा, आपण कुठे चाललो, काय करतील ते? आपण काय बोलतोय त्यांना, अरे आमचा हरिपाठ चाललाय किंवा आमचं काही चिंतन चाललंय, गप्प बसा ना. मग असे बोलणार आहे. तर त्या कार्यक्रमाला कुठे गेल्यानंतर आहे ना, त्यांनी म्हणायचं, हां काही वारकरी मंडळी आलेली असली का, हां या, हां कुठले काय, त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर मग काय थोडंसं परमार्थाचं बोलायला सुरुवात करायची. आज अलीकडं काय तो एक संप्रदाय निर्माण झालाय, तो काय कळत नाही, त्यांच्या अंगात येतं. मग तो यांना तर पाहिजेच ते, यांना चवीनं खायला का झाली त्यांची बोलायला सुरुवात. हे आपल्यातले दिसतात जणू आबा. त्यांना मग वाटायचं आपल्यातले बरा आधार मिळाला. आम्हाला ते पटत नाही. मग आले होते काय ऐकायला, काय माहिती काय ऐकायला आले होते, पण तिथे त्यांना तसं मिळालं तर मग ते आपल्यालाही पटत नाही त्यांचं. आपलं रामकृष्ण हरी मस्तपैकी आपलं वारी पंढरपूरची करायची असं ते करत त्यांना विश्वासामध्ये घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग पण तुम्ही कोणाकडून माळ घातली काय, मग त्यांनी सांगायचं आमच्याकडून. मग आपलं रामकृष्ण हरीच मंत्र असं म्हणलं. हो बरोबर. पण गुरु करून घेतला का तुमच्या मनाने? नाही आम्ही आमच्या मनानेच म्हणतो, कीर्तनातून ऐकलेले आहे. नाही ते गुरु करून घ्यावा लागतो, अनुग्रह म्हणतात त्याला, तेवढं घ्या, तसं करावं लागतं. आणि मग त्यांना घ्या, ते म्हणायचे चालेल आपलाच महाराज आहे रामकृष्ण हरिवाला आहे, आणि मग घ्यायचं बसवायचं. आणि मग त्यांना ते हे कोणाला सांगायचं नाही, असं त्याचं हे करायचं. बसा थोडं झालं का त्यांची अवस्था झाल्यावर मग त्यांना काय झालं तुम्हाला, हे आता झालं का, तोंड बंदच झालं ना त्यांचं, तुम्हाला कसं झालं हे सांगा. अशी युक्ती असायची. तर युक्तीचे निमापे मविजे, युक्ती आहे योगामध्ये सुद्धा युक्ती आहे. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग होय बरवे,
ते तर क्षेत्र संन्यासी का स्थिरावे ना, तिथं का स्थिर होत नाही म्हणले, आणि तिकडे जातात गर्दीमध्ये मरायला. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग. कोणतं प्रयाग सांगितलं? ऐसे प्रयाग. कारण युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं, जो जास्त खातो त्याचाही योग नाही, जो काहीच खात नाही त्याचाही योग नाही. जा, काहीच खात नाही त्याचाही योग नाही. तसं तर योग्यांचं जर पाहिलं ना जीवन, की बाबा सांगतात नेहमी की ह्या वातावरणामधून योगी अन्न सेवन करतो. कुठून? या वातावरणामधून. कसं? आपल्याकडे ती प्रक्रिया होती, पण जेव्हापासून आपण अन्न खायला लागलो तेव्हापासून ती प्रक्रिया बंद झाली. 3-3 महिने जैन मुनी फक्त पाण्यावर आणि उपवास करतात. आजच्या काळातली कंडिशन आहे. का बरं? ते आपल्यासारखीच प्रकृती आहे ना. योग्यांसारखी त्यांना प्रक्रिया जमते या वातावरणातलं ग्रहण करण्याची. आणि तुम्हाला जमत नाही असं नाही, फक्त आठवण करून देतो. सकाळच्या उन्हामध्ये कोवळ्या उन्हात का बसायचे? कोणतं जीवनसत्व मिळतं गुरुजी? ड जीवनसत्व मिळतं. मग ड जीवनसत्वाचं झालं, बाकीची जीवनसत्व काही याच्यात नाहीत का? ते त्याच्यातलं एक सांगितलं आणि म्हणून मिळवण्याकरता आपण प्रयत्न करतो. तसे सर्व जीवनसत्व याच्यामध्ये आहेत तत्वरूपाने, आणि त्याच्यातून ती ग्रहण करून शरीराचं पोषण करतात. संपला विषय. माऊलींनी सांगितली प्रक्रिया हरिपाठात. नामामृत गोडी वैष्णवा लादली आणि योगिया साधली जीवनकळा. योग्यांना जी 17वी जीवनकळा प्राप्त होते नामामृताच्या माध्यमामधून तीच, आणि या ठिकाणी भक्ती करणाऱ्यांना नामधारकाला प्राप्त होते. फक्त त्या प्रमाणाकडे आपलं तेवढं त्या अतिपरिचयात आवड नाही. लय पाठ नाही करावं. लय पाठ झालं का त्याचा अर्थाकडे भेटत नाही माणूस. लय पाठ नाही करावं. अतिपरिचयात आवड नाही होती. एक विषयाला धारण करून ते प्रमाण येतं, त्यावेळेला आत्यंतिकपणाने ते हृदयाचा भेद घेतं. काही विषयाला लागून जर किती प्रमाण आपण घेतो ना प्रमाणाला, त्यावेळेला त्याचा यथार्थ अर्थ समजत असतो. एरवी मोकळा नाही कळत, असा मोकळा अर्थ बोध होतच नाही. तर मग आता या ठिकाणी या वातावरणामधून ती गोष्ट ग्रहण करण्याची माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी दिलेली आहे. पुन्हा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू, तयाक्षुदे त्रिशेचा आडदरू कहीच न मनी हो. ज्याचं जठराग्नीचं अमृत प्रसवतोय त्याला तहान भूक लागत नाही. हा योग्याचा अनुभव. आणि इकडेच तुकोबारायांनी तोच अनुभव माऊलींचा आपल्यासमोर मांडला. आणि हा आपला अनुभव, तुमचा आपला सुद्धा, आपण बी योगी आहोत. नाठवे घरदार तहान पळाली भूक. आणि विशेषत्वाने आपल्या संप्रदायात याची प्रचिती आहे. इतरांना थोडासा कुठे असेल, तासभराचा, अर्धा तास किंवा त्या भजनापुरता, पण आपला मात्र जो आहे ना, याला कालाचं माप लागत नाही, श्रम नाही, कोणतंच नाही. तेच चालवतंय ना तुम्हाला. आपल्याला असा पूर्ण निश्चय आपला असतो. कधी 5 किलोमीटर जीवनामध्ये चालण्याचा प्रसंग नाही आला, आणि 45 किलोमीटर नर्मदा परिक्रमे मी चाललो कसा, हे आज मला प्रश्न पडतोय. मला पडलंय, एक स्वप्न वाटतंय मला, हे नर्मदा परिक्रमा मी केली हे असं वाटतच नाही. मला वाटतं स्वप्न पडलंय मला गुरुजी. अशी वृत्ती, याला अनन्य शरणता म्हणतात. ती जर वाढीस लावली ना, मग कामच झालं. मग त्या संबंधानं आपला सकाळी विषय झाला का काल झाला माहित नाही, की आपण संप्रदायामध्ये प्रमाण देऊन भजन म्हणायला लावतो सगळ्यांना. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. त्यांच्या भावाला ठेच पोचवत नाही मी, परंतु अजून चांगला विचार, तो विचार आहे चांगला आहे, पण पुन्हा चांगल्यात चांगला विचारात विचार सांगायचं जर म्हणलं, तुम्ही काय त्यांचं स्मरण करणार? काय सामर्थ्य आपलं त्यांचं स्मरण करायचं, तरी बी विसरू शकतो. विसरतो म्हणून तर जीव आहे. आपण काय स्मरणात ठेवला? आपल्या व्याप्ती आहे का तेवढी आपल्या वृत्तीची? पण त्याच्याऐवजी ही जर मागणी केली ना, तुकोबारायांनी त्या प्रकारची मागणी केलेली आहे. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा, कारण तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, आणि मग माझा हरी. ही भूमिका आपली यथार्थ आहे. याला म्हणतात चांगला विचार केला तर. आणि मग तसंच एक पद आपल्यामध्ये म्हणलं जातं, विसरू नको आम्हाला श्रीपादा, विसरू नको आम्हाला. हे चांगला विचारलं यथार्थ आहे का? त्याला उदाहरण आम्ही सांगत असतो की रस्त्याने आई आणि मूल चाललेलं आहे. आईनं मुलाच्या हाताला धरावं का मुलाने आईच्या हाताला धरावं? आईने मुलाच्या हाताला. मुलाने धरलं तर काय बिघडत?
मुलाने धरलं तर ते मूल कधीही सोडू शकतं, रहदारीचा रस्ता आहे, गडबड होईल. पण आईनं जर त्या मुलाच्या हाताला धरलं तर आई मरल, देहाने पडल देह तिचा, तेव्हाच त्या मुलाला सोडील, अन्यथा सोडूच शकत नाही. कोणती भूमिका योग्य आहे याचा निवाडा करावा आणि मग त्या पद्धतीने परमार्थ करावा. कोणाला दुखवायचं अजिबात उद्देश नाही. पहिलंच मी वाक्य वापरलं का, त्यांचा भाव त्यांनी तसा ठेवा, पण थोडंसं वरच्या भावामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, थोडंसं वरच्या भावामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. या दृष्टिकोनातून विचार करायचा. मग हे जे ज्ञान आहे, संस्कार, या गोष्टीवर आपला विचार चालला होता की एवढं संस्काराकरता जपलं जाते. डोहाळ्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा पहा ना तुम्ही, भावार्थ रामायणामध्ये तिन्ही राण्यांना डोहाळे विचण्याकरता राजा दशरथ गेल्यानंतर त्यांची जी स्थिती आहे ती, हे डोहाळे परमार्थाचे आहेत. निरूपण जरी कौशल्य त्यांच्या राण्यांच्या डोहाळ्याचं एक रूपक केलेलं आहे, हे रूपक आहे आणि प्रत्यक्ष त्यातून परमार्थच सांगितलेला आहे. कोणत्याही प्रकारातले अभंग असे नका, पण त्याच्यातून एकच विषय सांगायचा आहे त्यांना, ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. किती ग्रंथ असू द्या, परंतु त्या सगळ्यांचा सारांश आणि रहस्य काय आहे, एकच आहे. 18 अध्यायांचे लेख, काय ओवी येते, 700 श्लोक. 700 श्लोक. 700 श्लोक, 18 अध्यायांचे लेख. देवो बोलिले एक, दुजे नाही. देवाने एकच सांगितलंय, दुसरं नाही. त्याला इंग्लिश शब्द वापरला का लवकर कळेल. सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे विषय. जर सब्जेक्टच कळाला नाही तर काय लिहिणार. विषय आणि प्रयोजन. सब्जेक्ट न कळलेलेच मार्गदर्शक आहेत जास्त करून, बरं का. त्यांना विषयच कळलेले नाही. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हणतात विषय, संबंध, प्रयोजन आणि अधिकार. कोणताही सुज्ञ त्या ठिकाणी ग्रंथ कोणताही हातामध्ये घेतल्यानंतर त्या ग्रंथाचा विषय काय आहे हे पहिलं पाहिजे, पाहावा त्याने. त्याच्यानंतर त्याचा संबंध काय आहे त्या विषयाचा आपल्याशी. प्रापक भाव संबंध आहे कर्तृत्व आहे का, कर्तृत्व आहे का, प्राप्य प्रापक भाव असा संबंध समजला पाहिजे. जन्यजनक भाव समजला पाहिजे. जन्य कोण, जनक कोण, हे भाव समजला पाहिजे. त्याला म्हणतात संबंध. प्रयोजन म्हणजे हेतू, प्रयोजन म्हणजे फल. प्रत्येक गोष्टीला फल आहे. फलाशिवाय कोणती प्रवृत्तच होणार नाही लोकातला माणूस कोणती गोष्ट कर्म करायला. हे संतांनी जाणून त्या ठिकाणी फल सांगितलं पहिल्यांदाच ग्रंथामध्ये. या ग्रंथाचं हे फल आहे. वास्तविक त्यांना या मुख्य फलापर्यंत तुम्हाला न्यायचंय. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती इथपर्यंत न्यायचंय. परंतु तरी सुद्धा तिकडे माणसाला का प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती नाही असं नाही. तात्पुरती एक लयरूप निवृत्ती आहे आणि एक आत्यंतिक निवृत्ती आहे. झोपेमध्ये वृत्तीचा लय होतो की नाही आपल्याला, पण पुन्हा जागे झाले की सगळे विषय पुन्हा जैसे ते. ही लयरूप निवृत्ती झाली. आणि आत्यंतिक निवृत्ती जी आहे नाही, ही क्रियेचा विषयच नाही, ही विचाराचाच विषय आहे. आणि त्याने लय म्हणजे काय करायचंय, बाधीकरण, बाद करायचे, बाद, नष्ट नाही करायचं. बाबा सांगायचे लाही करणं म्हणजे नाश करणे का परिवर्तन करणे, परिवर्तन करणे. परिवर्तन कशाचं करायचंय, जगताचं करायचंय का आपल्या अंतःकरण वृत्तीचं बदल करायचा आहे. जगत ईश्वरानं विचारपूर्वक बनवलेलं आहे, त्याच्या बदल करण्याचा वाट पाहू नका. इथे मार्गदर्शकाला असं वाटायला लागतं की मी अवतारच म्हणून जन्माला आलोय आणि यांना मला सुधारवायचंय. आता कसं काय सुधारवायचंय हे काय अजून आता कशी आनंद मिळत असेल का हो अशा प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्वाला. हे बिघडलेत कुठं, तुला दिसतं कसं काय हे बिघडलेले, कुठं बिघडलेले, काहीच बिघडलेलं नाही. काय बिघडले काय. मग ह्याला उदाहरण असं आहे की या सभेमधून चांगला व्यक्ती घेऊन या दुर्योधनाला सांगितलं तर एकही चांगला दिसला नाही. आणि त्या क्षणाला युधिष्ठिराला आणायला सांगितला चांगला, तर म्हणले कोणता आणू, यांना आणू का यांना आणू, यांच्यातून तुझ्यात काहीच फरक नाही. हाच आमच्या वृत्तीतला भेद गेलेला नाही आणि यांना सुधरवायला निघालो. या जगताचं परिवर्तन इथून स्टार्ट करायचं, इथून सुरुवात होतो, इथून आपल्यापासून. असा एक एक घटक सुधरत गेल्यानंतर तो समूह जो आहे ना, हे खरं परिवर्तन आहे.
सवे आपणाची रीता आणि रडे पुढीलांच्या हिता, याच्यात बदल नाही आणि यांच्यात बदल करायला निघाला. तुकोबारायांचं प्रमाण आहे सवे आपणाची रीता आणि रडे पुढीलांच्या, आणि मग यांच्या गँगनी म्हणायचं. मी शिष्य नाही म्हणत, गँग म्हणतो. यांच्या गँगनी म्हणायचं आयशी कळवळ्याची जाती, घ्या डोकं पुढून. कोण इकडे आयशी कळवळ्याची जाती, कळवळ्या पुटी का त्याची, ते कळवळ्या पुटी. तुम्ही काही म्हणालो, शास्त्र संमती देते का? शास्त्राच्या लक्षणात बसतो का श्रीगुरु? पाहावं लागलं. मी श्रीगुरु केला म्हणावं का मी शिष्य झालो म्हणावं? किती भाव तपासून घेण्यासारखे आहेत आपले आपणच. मी श्रीगुरु केला की मी शिष्य झालो, शिष्य झालो, शिष्य होण्याचा प्रयत्न करावा. श्रीगुरुचं आपोआप तयारच आहे. आधी ज्यांना ज्यांना भेटले आपण होऊन येऊन भेटलेले, आणि ते आमच्या सांगण्याने जर परिवर्तन होत असेल, चांगल्या बाजाराच्या ठिकाणी उभं राहायचं आणि बाजारातच जायचं स्पीकर घेऊन एखादा, आणि या रे लहान थोर, आणि असं असं आहे तसं तसं आहे, बसा तुम्ही अनुग्रह घेतला का, तुम्हाला असं होईल तसं होईल, आणि त्या सगळ्यांनी ऐकावं, सगळ्यांनी. मग माझ्या सांगण्याने होतं हे सिद्ध होईल. काय विचार केला तर भक्तीच्या सीमेवर तरी आपण आहोत का? अहंकारच पोचलाय का? अजून काय पोचलंय? आम्ही दैवाचे आम्ही ज्या वेळेला म्हणतो, जरूर प्रोत्साहन देण्याची भूमिका असेल, म्हणायलाच पाहिजे. उचलला जातोय ना त्याची वृत्ती, परमार्थाला प्रवृत्त होते. पण माझा उद्देश मात्र जर त्या ठिकाणी तसा असेल तर, आणि उद्देश माझा जर अहंकार धारण करून बोलण्याचा जर असेल, तर माझं तर माझं वाटोळ, आणि ज्यांना भाग्यवान म्हणतोय त्यांचंही गटोळ. सत्वगुणामध्ये 14व्या अध्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ही माशी म्हणले, माशी ही सर्व पदार्थावरती बसते की नाही. आता ह्या गुळावरती लिगाड्या गुळ आहे, आणि त्या गुळावरती ती जर माशी बसली तर चिकटून अचूक मरण आहे तिला का काय? मग तसं हे दैववान भाग्यवान आणि हे आपल्याला समजणं म्हणजे त्या ठिकाणी सत्वगुणात मरण आहे, स्वरूपाकडे जाणं नाही. तिथंच खुंटी बसली त्याला, सत्वगुण गिळून सुद्धा पुढे जायचंय. ही अवस्था जी दिली ना आपल्याला अष्टसात्विक भाव, ही शुद्ध सत्वगुणाची आहे, आणि ती दृढ केल्यानंतर विवेक तयार होतो, आणि त्या विवेकाच्या नंतरच आपल्याला ही शास्त्र कळू लागतं. शास्त्रकृपा होते. विवेक तयार झाला तर शास्त्रकृपा होणारच नाही. एखाद्या शब्दानं ज्ञान होतं त्या वस्तूचं. फुल म्हणल्याबरोबर आलं ना फुल हातामध्ये, आता त्या शब्दाचं काम संपलं. फुल हातात आल्यावर शब्दाचं काम संपलं. त्या शब्दाच्या मागे त्याचा काय असतो? अर्थ असतो. कोणताही शब्द निरर्थक नाही. शब्दामध्ये काय असतो? त्या शब्दाची शक्ती असते. तुम्हाला शब्दाची शक्ती ब्रह्मरूपाने लवकर लक्षात येणार नाही, पण व्यावहारिक रूपाने लक्षात आणून देण्याकरता रस्त्यावरून एखादा तरुण चालला असं आणि त्याला एखादी शिवी देऊन पहा का, मग शब्दाची शक्ती कळन तुम्हाला. काय दोन कानावा घालावी, मग कळली का शब्दाची शक्ती? मग त्या शिवीत शब्दाची शक्ती आहे. मग बोधामध्ये शब्दाची शक्ती पाहिजे की नाही? नुसता शब्द आहे का तुम्हाला हातामध्ये दिलेला आहे? प्रबोध 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 चाललाय, तुझा झाला का, माझा झाला. प्रबोध काय शब्द आहे का? प्रबोध शब्द आहे का? अरे स्वरूपच तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. पण त्याचा निश्चय होण्याकरता शास्त्र चिंतन ही काळाची गरज आहे. व्यवहारामध्ये बरोबर बोर्ड पाहता, वाघोलीपणा अमुक किलोमीटर, नगर अमुक किलोमीटर, त्याशिवाय तर तुम्ही चालत नाही. मग हे जसं आहे तसं हे शास्त्र तुम्हाला, तुम्ही कुठे आलात, कुठपर्यंत आहात. साधनेमध्ये सुद्धा तसंच आहे. सुरुवात आहे साधनेची, मग तै शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जै सोमभाव प्रतिती प्रगट होय. सकाळच्या प्रहरामधलं समजा ही भूमिका फर्स्ट भूमिका आहे, सुरुवातीची आहे. मध्यान्हाची भूमिका वेगळी आहे त्या साधनेची. सोमतेच्या माध्यान्ही आली या, प्रत्येक बोधाच्या माथ्या, हा ती वेगळी. मध्यान्ही आली या, सोमतेच्या माध्यान्ही आली या, लपे आत्मभ्रांती छाया आपण पेतळी. मग ही मध्यान्ह आहे साधनेचा, तुमच्या मध्यान्ह आहे. आणि त्याला सायंकाळ असेल ना, जर प्रातःकाळ आणि मध्यान्ह आहे म्हणल्यावर सायंकाळ तर सहनच होईना, सायंकाळ व्हावा म्हणून आल्याशिवाय तर राहत नाही, नाही त्याच्याशिवाय तर पूर्तताच नाही. सोमतेही अस्तवले, सांगतेची सांगणी झाली. या देशामध्ये उपासमारीनं कमी माणसं मेले, जास्त खाऊनच जास्त मेले. अज्ञानाने एवढं नुकसान नाही आहे जीवाचं, ज्ञानाने लय मोठं नुकसान आहे.
ज्ञानाला कळतच नाही मी काय बरोबरच चाललोय असं त्याचा समज असतो. इथे तर श्रीगुरूची कृपा खरी कार्य करत असते, क्रियाशील असते. इथं गरज आहे आम्हाला. इथे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. स्थूल जो देह आहे हा स्थूल देह मरतो जन्मतो. काय जन्मतो मरतो? स्थूल देह. सूक्ष्म देह हा कोणी दिलाय? आईबापांनी दिलेला आहे. सूक्ष्म देह ईश्वरानं दिलेला आहे. पहिल्या दिवशीच आपल्याला कुमावत सरांनी सांगितलं त्याबद्दल की हा प्रत्येकाचा कसा आहे? सूक्ष्म देह प्रत्येकाचा एक आहे, ईश्वरानं दिलेला आहे. आणि कारण देह जो आहे, या कारण देह या दोन्हींचं कारण आहे. घन अज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव म्हणती. घन अज्ञान सुषुप्ती म्हणजे सुषुप्ती गाढ निद्रा. आणि ही थोडीशी जर समजा विरळ झाली की स्वप्न पडतं. म्हणजे कारणीभूत कोण आहे? सुषुप्तीच कारणीभूत आहे स्वप्नाला. थोडीशी इकडून विरळ झाली की जागृती वर येईल, आणि इकडून थोडीशी विरळ झाली त्याचं फक्त दिशा बदलली का स्वप्नाकडे जाईल, नाही तर जागृतीकडे येईल. सुषुप्ती. आणि हिला म्हणतात कारण देह. अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार ज्याच्यामध्ये आहे हा कारण देह. जसं पूर्वी उतरंडी असायच्या मडक्यांच्या, सगळं त्याच्यातच ठेवायचं काय असन ते, फार पैशांसकट सुद्धा. सुनाचं एका उतरंडीला, सासूचं एका उतरंडीला, नाही तर मडक्या खाली मडकं, सासूचे वरते तर सुनाचं खाली. बँकच होत, बँक म्हणून बी वापर करायची. त्याच्यातलं बुडा खालचं जर मडकं काढलं वरच्यांची काय कंडिशन होईल. तसं हे कारण देह जर त्या ठिकाणी अज्ञान नष्ट झाल्याबरोबर हे स्थूल आणि सूक्ष्म राहतच नाही, तादात्म्यच राहत नाही त्यांचं. तरी अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा धांदा भोगीत होता प्रभुता अनादिपणे जो. तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. आणि हे काढण्याकरता महाकारण देह श्री गुरु तुम्हाला त्या ठिकाणी देऊन ह्या कारण देहाचं निरसन केल्याबरोबर या दोन्ही तिन्ही देहांचं निरसन होतं. आणि हे ज्ञानातून काढण्याकरता श्री गुरुची कृपा आवश्यक आहे. याच्याकरता अमृतानुभव वाचावा लागेल. स्वतंत्र ग्रंथ अमृतानुभव जो तयार केला माऊलींनी तो ज्ञानी ज्याला म्हणतात ना, ज्ञानी. मग स्वरूपाचंच ज्ञान आहे. आता त्या वस्तूचा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ हा एखाद्या अभंगावर सगळ्यांना चिंतन करायला 7 दिवस लावले एकाच अभंगावरची. त्याला तज्ञ पाहिजेत तसे. नाहीचे आमची 7 दिवसाचे 7 अभंग वेगळे जरी असले तरी 7 वक्त्यांचं निरूपण 80% एकसारखंच, कुठेतरी 20% फरक. आणि त्यांच्या पुढे ठेवावं हे अभंग म्हणजे कामच मिटलं आपलं. एक वक्ता ज्या वेळेला तो अभ्यासपूर्ण असेल, चिंतनीय जर असेल, एका अभंगावरती 7 दिवस चिंतन मांडेल तरी पुन्हा डबल विषय येणार नाही. एवढं भांडवल आहे. पण विवेक निर्माण झाला असेल तर हे पाठांतराचं नाही बरं का. हे पाठांतराबद्दल तर निषेधच केलाय, बहुत केले पाठांतरण वर्म राहिलेसे. पण ज्याला वर्म सापडलेले त्यांनी पाठांतर केलं तर काय धाड भरल का त्यांना? असं उलट बोलतो मी, उलट झोपा काढतो आणि तेच चाललंय. मी ते एका महाराजाची एका अभंगावर 5 कीर्तन ऐकली, तोच अभंग. लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला जरा. हा कामावर असा तुम्ही ड्युटी करून परमार्थ करत असा, नो ऑब्जेक्शन, पद्धतशीर. पण माझ्या नाही नको नाव काय मीच काय उगाच तरी दुसरं तुमच्यात विकल्प घुसू. 10 अभंग पाठ आहे त्याच्यावर माझं चाललंय, मस्त धंदा चाललाय. 10च 11वा पाठ नाही. काय सांगू तुम्हाला, खंत वाटते. आता हे महात्म्यांच्या संगतीत आलो, एक विषयावर चिंतन ऐकायला भेटतो. आणि तेव्हा कळतो मला कुठे आहे आपण, कुठे. तसं तर सांगायचं एकच, आपला विषय तोच चाललेला आहे. जे निरूपण पहिल्या दिवशी चिंतनामध्ये केलं सरांनी, प्रक्रिया समजल्या ना, हरकत नाही. मग तेच तर सांगायचंय. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या आणि जीव ब्रह्मैव नापरा. मग अभंग बदलू द्या, पण त्याची जी प्रक्रिया येईल ती प्रक्रिया तीच येईल ना, वेगळी कशी येईल? पण तुम्हाला नित्य नूतन वाटलं त्याच्याकरताची ती मिळाली तर त्याच्याकरताची. एवढी ग्रंथ संपादन करायची संतांना तरी काय आवश्यकता होती? चला पुढे.
मग त्याचा जो अर्थ आहे तर त्याने चिंतन मांडलं एखाद्या महात्म्याने तर तो विनयशीलतेने कबूल करतो, सांगतो पा मला माझ्या बुद्धीला स्फुरलेला तुमच्यासमोर मांडला, असाच असल आणि एवढाच असल असं नाही. ही केवढी विनय नम्रशीलता आहे, नम्रता आहे त्याची. तुम्ही तुमच्या विशालमतीने त्याच्यामध्ये भर टाका. तुम्ही गुरुजी नेहमी म्हणत असतात तुमच्या विशालमतीने तुम्ही त्यात भर टाका, म्हणजे विचार करण्यासारखी ही गोष्ट. तर मग तो जो अर्थ आहे, शब्दाच्या मागे जो अर्थ आहे तोही परिपूर्ण असेल असं नाही. शब्द अर्थ त्याच्यानंतर त्या वस्तूचा जो अर्थ आहे तो अर्थातच जर परिपूर्ण नसेल तर मग त्याचं जे ज्ञान आहे त्या वस्तूचं ते तरी परिपूर्ण असेल असं कसं? तेही परिपूर्ण असेलच असं नाही. आणि ते शब्द अर्थ ज्ञान आणि मग स्वरूप आहे. स्वरूपाचं जर त्या ठिकाणी स्वरूपाकार जर वृत्ती झाली तर त्याचं यथार्थ ज्ञान तुमच्या हातात आलं त्या वस्तूचं. शब्द अर्थ ज्ञान, आता ज्ञानापर्यंतच साधनेनं आपण जातो आणि स्वरूप होत नाही म्हणून तुम्हाला प्रबोध आहे. स्वरूपाकार झाल्यानंतर हे तीन राहत नाहीत, तीन राहतच नाही, शब्दही राहत नाही, अर्थही नाही, ज्ञान नाही. नाही म्हणून प्रकरण काय आले तर अमृत अनुभवामध्ये शब्दखंडन. बरं आहे का, शब्दाने उपकार केले हे नाकारलेलं नाही, शब्द अभाव सार घेतलंय त्यांनी, पण शब्दखंडनाच्या नंतर अज्ञान खंडन एवढ्या वेळ थांबलं का बरं? प्रबोध होणारच नाही, मिळू नाही बिजा. ज्ञान खंडन, मग अज्ञान खंडन प्रकरण खूप मोठं आहे आणि ज्ञान खंडनाच्या खूप कमी ओव्या आहे, 19 ओव्या बस. आणि अज्ञान खंडन 295. बघा आता, मग आता ज्ञान खंडन म्हणजे काय? मग ज्ञान करून घ्यायला कशाला गेले? ते ज्ञान पैगा बरवेन ते तर सेवा हा दारवंटा. आणि ज्ञान खंडन म्हणजे इथंच समजून घेण्याची गोष्ट आहे ना. ज्ञान खंडन आहे का वृत्ती खंडन आहे? शब्द दिलाय ज्ञान खंडन, पण खरं खंडन आहे ते वृत्तीच आहे. वृत्ती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत स्वरूपच नाही, तोपर्यंत ज्ञानच नाही. स्वरूप ज्ञान वृत्त्यात्मक ज्ञान आहे पण स्वरूपात्मक ज्ञान नाही. स्वरूप ज्ञानामध्ये वृत्ती शिल्लक राहत नाही, म्हणजेच ज्ञान सुद्धा शिल्लक राहत नाही. जाणीव त्याला शब्द काय? त्याला जाणीव म्हणतात. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, पण पुढं मेक मारली जाणीव नागवन लागो नेदी तो ठाव. तो ठाव म्हणजे कोणता? परमात्मा स्वरूपाकडे जाण्याचा ठाव. ही जाणीव लागू देत नाही. ऐकायला बसलं तरी नीट ऐकत नाही, आमचंच पुढे येतं. ऐकलेलं पाठ केलेलं प्रमाण. गाडी चालवताना मला ज्यांनी शिकवली मोटरसायकल त्यांनी सांगितलं, म्हणलं चुकून सुद्धा पहिलीच काळजी घ्यायची, बंद करतानाच न्यूट्रलमध्ये बंद करायला शिकायचं. नाही तर चालू करताना जर ती गिअरमध्ये असेल तर तू गेलं चोरी मारलीच गाडीने. तेव्हा इथं न्यूट्रल माइंडमध्ये जो सत्संगाचा लाभ घेईल, नाही त्याने झोपा काढत काही उपयोग नाही. ही जाणीव आपल्याला हडळ आहे, हडळ ही. या जाणीवेने माझा खून मांडला, तुकोबाराय म्हणतात माझा खून मांडलाय, मर्डर खून मांडलाय. आवरतीला तू आणि जाणून नेंत व्हायचंय तेव्हा ते प्रेम, तुझी प्रेम खून. बरं प्रेमाची जोड आहे म्हणून बरे, नाही तर अशी वरच्यावर चालली असती माणसं जय हरी कायचा कोणला. प्रेमाची जोड आहे तरी काय अहंकार आहेत? सगळे नाही, माझ्या मत त्याचा अर्थ असा नाही. आणि कोणीच नसलं तरी आपण आपल्याला लावून घेऊन आपली सुधारणा करून पुढे चाललं. आपलं नीट करून घ्यायचं. कोणचं नीट करायचे? आपलं नीट करून घ्यायचं. मराठी जाण्याकडे हे पाहण्यात गेलं तर अख्खं गुंदोशेवारीच आयुष्य जाईल आपलं. त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, ते असं म्हणलं असतं तर बरं झालं. गेलं याच्यावरच जाईल सगळं. श्रवणाची वेळ निघून जाईल फुकटमध्ये. असं झालं. आपला टाईमही बी होत आला. जाणीव जेत नरी घे, जे जाणीव जेत नरी घे, विचार मागुता पाऊलीनी घे, तरकू अंगी नेह घे आईनी जयाच्या. ज्ञानाची व्याख्या अर्जुना, तया नाव ज्ञान. ज्ञान कशाला म्हणतात? जिथं जाणीवच नाही तीच ब्रह्मस्थिती. पूजा काही न करणे काय, आणि आम्ही करायला निघालो. हा मी 1-3 तास बसतो, पहाटच उठावा. पहाट उठलेले चिंतन केल्याची लक्षणच दिसते नाही यांच्या चेहऱ्यावर. रोज व्हॉट्सअपला टाकायचं पहाट उठतो इतक्या वाजता, उठले का सगळे जय हरी सगळ्यांना. ह्याच्यातच गडबडला महाराज. काही असो कोणचा निषेध नाही. चेहरा काय सांगतो? चेहरा सांगतो ना त्याची लक्षणं काय आहे, ती विचाराची लक्षणं सांगतो ना, चिंतनाची. आणि प्रबोधाचं एवढं सांगितलं तरी किती मागे आहेत अधिकारी सुद्धा.
पहाटे उठून चिंतन करतो, कशाचं करतो? आणि इतर वेळेला काय करतो? फक्त पाठच करतो की इतर वेळेला टाइम कुठे? परमार्थ क्रियेचा नाही, अखंड हा अखंड क्रियेचा नाहीच. बाबांच्या मुखातलं वाक्य कल्पपर्यंत जरी केलं तरी अखंड नाही. तासाचं 3 तासाचं दिवसाचं काय घेऊन राहिले? विचारा वाचून तुकोबारायांचं प्रमाणे न पविजे समाधा समजावर या. समज करून घ्या, योग्य समजावर या. सांगता नाही आलं तरी चालेल. हरीचे लाल पडलेत अनेक, सांगतील. यथार्थवाल्यांना मिळणार आहे. यथार्थ करत असेल ना आचरण, त्याला यथार्थ गुरु भेटल. आणि देवाने डुप्लिकेट करून ठेवलेत. डुप्लिकेट माणसांकरता 2 नंबरची कर्म करतो, 1 नंबरचा गुरु शोधा आला तुझ्या बापान ठेवलाय. यांची व्यवस्था केलेली आहे ना. यांच्या स्थानाची शुद्धी झाल्याशिवाय याला यथार्थ गुरु मिळणारही नाही आणि स्वरूपाकडे जाणारही नाही. म्हणजे विचार आहे तर स्वरूपच आपल्या हातात दिलेलं आहे प्रबोधाच्या निमित्तानं. काय हा, आणि त्याच पद्धतीनं या मदालसेनं हा ते स्वरूपच हातामध्ये दिलेले आहे. पा परिये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. त्याच्या आधी मात्र त्याच्या आधी उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. हा देह कसा निर्माण झाला जर आपण पाहिलं, कसा निर्माण झाला. आता पहा, या वातावरणामध्ये गीतेतला एक श्लोक आहे. अन्नात भवंती भूतानी, अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभा. पाऊस पडल्यानंतर अन्न तयार होतं. नाही, पावसातच पाण्यातच अन्न आहे असं म्हणून योग्यांच्या भाषेत. अन्नापासून भूत प्ररोह पावती, पण त्या ठिकाणी अन्नात भवंती भूतानी यांचं भूतांचं पोषण त्या अन्नाने होतं. पण त्या अन्नाचं पोषण करता पाणी लागतं. पर्जन्यात अन्न संभव, पर्जन्यामुळं अन्न तयार होतं. आणि पाऊस कशाने पडतो? यज्ञात भवंती पर्जन्यो. यज्ञ करा, यज्ञाच्या योगाने काय पडेल? पाऊस पडेल. द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, असे वेगवेगळे स्वाध्याय यज्ञ, वेगवेगळे. नुसतं दोराडा नाही, पण तो दोराडा सुद्धा किती आवश्यक आहे आजच्या काळामध्ये. त्याचीच गरज आहे. मी म्हणेल पुन्हा यज्ञ संस्था या निर्माण झाल्या पाहिजे. आणि देवाने ही जी 3 वृक्ष जे काय आपल्याला ठेवले नाही का, कोणी कट करायची नाही, ते खास त्या देवाची यज्ञाची सामुग्री म्हणून जतन केले. वटवृक्ष, उंबर वृक्ष, पिंपळ वृक्ष. आणि त्याच्यातून काय निर्माण होतं? विज्ञानाच्या भाषेत सांगतो, याला कोणी अंधश्रद्धा म्हणत असेल नाही होम हवनाला, ठीक आहे. आपल्याला आता नाममार्गाचा या कलियुगात महत्त्व आहे. त्या दृष्टीनं जरी त्याला गौण केलं असलं तरी प्रकृती करता आणि सृष्टी करता त्याला गौण करून बी चालणार नाही. त्याच्यामधून काय निर्माण होतं सांगतो, की ज्या वेळेला ढगांवरती कशाचा मारा केला जातो आणि पाऊस पाडला जातो, हायड्रोजन क्लोराईडचा मारा केला जातो ढगांवरती, मग पाऊस पडतो. त्याच्या 400 कोटीचा खर्च आणि फक्त 100 कोटीचा खर्च झाले आणि 300 कोटी यांच्या खिशामध्ये. पण इथे यज्ञ संस्थेचा विषय येतो. या सामुग्रीमधून विज्ञानानं सिद्ध केलं, या सामुग्रीमधून हायड्रोजन क्लोराईड तयार होत आहे. मग हे सोपं आहे ना बिगर ज्या कमी खर्चाचं आहे का? ते विमानातून हायड्रोजन क्लोराईडचा मारा करणं सोपं आहे आणि खर्चिक आहे. हे सिद्ध झालेलं आजच्या अनुभवातलं सांगतोय, तुमच्या आजच्या अनुभवातलं विज्ञानाच्या भाषेमधलं. त्या अंधश्रद्धा नाही आहेत या. मग जर देवाला दूध वाहणं ही अंधश्रद्धा आहे जर एखादा नट म्हणत असेल, तर तू जे करतो ते अंधश्रद्धा नाही का? काय, चला आपला तो विषय नाही. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. कसा देह निर्माण झाला? पर्जन्या अन्नात भवंती पर्जन्यो पर्जन्यात अन्न संभवा. आणि या अन्न पुन्हा अन्न पर्जन्याकरता यज्ञात भवती पर्जन्यो. आणि पुन्हा कर्म यज्ञ समुद्भवा. कर्माने पुन्हा यज्ञ घडतो. मग आता कर्मानी यज्ञ, यज्ञानी पर्जन्य, पर्जन्यानी अन्न, अन्नानी भूत. मग आता इथे या वातावरणामध्ये जे अन्न रूपाने होता, अन्न होतं, जीवात्मा आहे ना, तो इथेच असतो या वातावरणामध्ये. पंचमहाभूतामध्ये इथेच असतो वासना रूपानं. आणि ज्यांच्याशी कर्माची, त्याच्या कर्माशी संगती जुळेल त्या एका जीवाला कोट्यावधी जीव जन्म घ्यायला त्या वेळेला धडपडत असतात.
आणि त्याच्यातला एकाला फक्त प्रवेश मिळतो आणि बाकीचे काही नष्ट होतात, काही बाजूला जातात. पण ह्या वातावरणामध्ये याला अव्यक्त स्थिती म्हणतात आणि याच्यामधूनच व्यक्त दशेला येतो. पण ज्याला त्या ठिकाणी अव्यक्ताला जो प्राप्त झाला त्याला येणं जाणंच नाही. आम्हानाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. नवनाथ ग्रंथामध्ये एक कथा आलेली. मच्छिंद्रनाथ आणि गुरुदेव दत्तात्रेय ही या ठिकाणी भेट झाल्यानंतर यांच्या अवताराची यांना स्मृती करून देण्याकरता, कार्याला लावण्याकरता, मच्छिंद्रनाथांना विनियोग समजून देण्याकरता, नाम जरी माहिती आहे मच्छीच्या पोटात असताना ऐकले पण विनियोग नव्हता ना, तो समजून देण्याकरता गुरुदेव दत्तात्रय आले. पण परीक्षा घेण्याकरता हा योगाचा अभ्यास केला होता मच्छिंद्रनाथांनी. थोडंसं खेळूया म्हणले आणि लपंडाव सुरू झाला. पहिल्यांदा मच्छिंद्रनाथांना लपायला सांगितलं, मी तुम्हाला शोधतो, कुठेही लपा. ते मासा झाले त्या पाण्यामध्ये, गंगेच्या डोहामध्ये. त्या काय झाले, मासा झाले. कारण त्याला पहिलं कर्माचे संस्कार होतेच त्या कुळातले. ते ताबडतोब मासा झाले. सगळ्या माशांमधून त्या डोहामधून त्यांनी शोधून काढलं. बरोबर कोणी, गुरुदेव दत्तात्रेय. आता त्याच्यावर डाव आला, आता तू शोध, मी लपतो. आणि गुरुदेव दत्तात्रेय काय झाले माहिती का? गुरुदेव दत्तात्रेय पाणीच झाले. सगळे प्राणी पाण्यातले शोधले पण काही शोध लागला नाही. आणि मग प्रगटले, म्हणले काय झाले होते तुम्ही? म्हणले मी पाणीच झालो होतो. म्हणजे जो अव्यक्त स्थितीला प्राप्त झाला त्याला येणं जाणं नाही, वासनाच नाही ना. आणि जो ज्याची वासना रूपाने इथे ते लिंगदेह असतो, सूक्ष्मदेह, आणि तो कर्म समान झाल्याबरोबर तिथे जन्माला जातो. या अन्नातून, पुरुष प्रकृतीमधून, वीर्याच्या रूपाने, पुन्हा मातीच्या गर्भामध्ये, आणि तिथून पुन्हा स्थूल देह धारण करून त्या ठिकाणी पोटामध्ये 7व्या महिन्यामध्ये प्राण प्रवेश करतो. टाळू फोडून इथून हालचालीला सुरुवात होते. आत्मा जाण्या येण्याचा विषय नाही, आत्मा सतत सर्वत्र एकसारखा आहे. आणि अशा पद्धतीनं या देहाची निर्मिती हा सुद्धा एक शास्त्राचा सुंदर भाग आहे. शंकराला पुसी पार्वती गर्भाच्या खुना 9 महिन्यामध्ये कशी झाली देवा गर्भाची रचना, या देहाची रचना कशी झाली हे सांग. आणि वेदांत शास्त्रामध्ये विचारचंद्रोदय या ग्रंथांमधून या देहाच्या अवयव कोणत्या कोणत्या पंचभूतापासून कसे बनले हे सांगितलेले. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, कशाच पासून बनलेला आहे. भागवतामध्ये जी 10 लक्षणं सांगितली महापुराणाची, त्याच्यामध्ये सर्ग, विसर्ग, ईशानू कथा, मन्वंतर, उती असे जे 10 आश्रय, ही जी 10 तत्व आहेत, त्याच्यामध्ये सर्ग आणि विसर्ग नावाची जी 2 तत्व आहेत. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, कशी केली? त्याच्या अगोदर पंचतत्व होतीच, कोणत्या पद्धतीनं होती. आणि ब्रह्मदेवानं काय केलं, ते त्यांनी नाही निर्माण केली. ब्रह्मदेवाने अपंचीकृत पंचमहाभूत होती. पहिली कोणती होती? अपंचीकृत पंचमहाभूत होतं. देह निर्मिला कैसा हे चिंतन चाललेलं. उपदेश मदा आलसा देह निर्मिला कैसा. तर त्या ठिकाणी अपंचीकृत म्हणजे आणि पंचीकृत म्हणजे काय? ब्रह्मदेवाने त्याचं पंचीकरण केलं. उदाहरणार्थ एखादी वस्तू बनवत असताना त्या वस्तूमध्ये ही जी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. एखादा कठीण पदार्थ जर असेल त्याच्यामध्ये अर्धा भाग हा पृथ्वीचा असेल आणि बाकीची जी काही पुढची 4 भूत आहेत त्यांचा 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश असा भाग. अर्ध्याचे पुन्हा हे प्रत्येकाला 1 अष्टमांश भाग केला. पूर्ण अर्धा एका तत्वाचा. जो पृथ्वीपासून बनलेला एखादा पदार्थ आहे, मातीचा पदार्थ आहे, त्याच्यात अर्धा भाग जर पृथ्वीचा असेल तर उरलेले 1 अष्टमांश पाणी आहे, 1 अष्टमांश अग्नी आहे, 1 अष्टमांश वायू आहे, 1 अष्टमांश आकाश तत्व आहे. याला पंचीकरण म्हणतात. ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असेल तर पाणी अर्धा भाग असेल, बाकीचे 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश असं पंचीकरण केलं अपंचीकृत महाभूतांचं ब्रह्मदेवाने. तेही सुचत नव्हतं त्याला. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वराते ना ओळखे ना सृष्टीही करू शके, तो थोरू केला एके नामे जेने. हे तत्व त्याच्या हातामध्ये दिलं. हाच उपदेश ब्रह्मदेवाला आहे.
मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळते तो या हंसोरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. आम्ही त्याचा अपभ्रंश करतो शब्दाचा आणि मग अर्थाकडं आपलं पाठ होते. हंसोरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी असं येते. किंवा हंसरूपी जरी म्हणलं तरी हंसाचा दृष्टांत घेतला तर क्षीर आणि नीर वेगळं करण्याची वृत्ती म्हणजे विवेक. जर त्याच्यासमोर एक ग्लास समजा 1 लिटर जर त्या ठिकाणी दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये अजून 1 लिटर पाणी मिसळलं आणि असं जर पात्रामध्ये ठेवलं तर त्याच्यातलं 1 लिटर फक्त दूध पितो हंस आणि पाणी जसंच्या तसंच ठेवतो. त्याच्या चोचीमध्येच ती आम्ल असतं ते वेगवेगळं करण्याचं काम करतं. आतमध्ये फक्त दूध जातं आणि पाणी मात्र बाहेर टाकलं जातं. तसं सार असा नित्य अनित्य आत्मा अनात्मा वृत्तीमध्येच विभाग करण्याचं जमून जातं. कशामुळं मद हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी. अत्यंत गरजेची गोष्ट आहे की जोपर्यंत त्या ठिकाणी काही बहिरंग साधन आहे, काही अंतरंग सांगणे, काही आत्यंतिक अंतरंग आहे. सरांनी त्याशी सांगताना ते त्या दृष्टीनं सांगितलं की आपण 2च प्रकार करतो, अंतरंग आणि बहिरंग. त्याने आत्यंतिक अंतरंग शब्द वापरला मधल्या ह्याला. मग आता इथे बहिरंग साधनं कोणती आहे आणि ती साधनं विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. तुम्ही मला आमचं तर कोणी बाबांनी ते पाहिलंच नाही, काही विचारलं सुद्धा नाही. आल्याबरोबर दिला अनुग्रह, दिला असेल ना, आम्ही कुठं नाही म्हणतो, दिला असेल. तुम्हाला नंतर करायला पाहिजे म्हणून तर प्रबोध दिला. प्रबोध हा याच्याकरताच दिलेला आहे. तुमचं अपूर्ण राहिले ते करून घ्या, पूर्ण करून घ्या प्रबोधाने. इथं पुरुषार्थ आहे, प्रबोधाने पुरुषार्थाची साधन आहे. अनुग्रह त्यांच्या कृपेनं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार असं लोकमान्य टिळक म्हणतात. तसं स्वरूप हा प्रत्येक जीवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. नाही तीच तो आहेस. सकळांशी स्वरूपच आहे तो. परंतु ती त्या ठिकाणी त्यांच्या सामर्थ्याने तुम्हाला अनुभवायला दिलं. याचा अपलोप केला अनात्म गोष्टींचा तुमच्या. तुम्ही काहीही न करता तुम्हाला स्वरूपाचा जो अनुभव दिला अनुग्रहामध्येच दिला. पण मात्र कर्म शिल्लक आहे, घडगंज शिल्लक आहे प्रकृतीच्या रूपाने, प्रारब्धाच्या रूपाने. आणि त्याचा प्रतिबंध निर्माण होतील आणि अखंडतेवर तुम्ही राहणार नाही. म्हणून प्रबोध देताना सांगितलं हे शमदम साधन आहे. तुम्हाला हे शमदम साधन जे आहे समाधी षटकामधलं हे कृपेच्या नंतर दिलंय आणि पुरुषार्थाने करायचंय तुम्हाला. समबुद्धी घेता समान श्री हरी आणि शमदमावरी हरी झाला. हरी झाला नाही का अगोदर? अरे झाला म्हणण्यापेक्षा पहिलाच आहे. पण प्रतिबंध येतात आणि म्हणून हरी झाला आणि म्हणून दिलाय प्रबोध. करोनी प्रबोध संत पार उतरले. मग विवेकाची व्याख्या काय? चांगला विचार केला तर याला म्हणतात विवेक. सगळ्याच्या मुखात वाक्य ऐकायला मिळत बाबा असे म्हणायचे, पण त्याचा अर्थ तर सांगा ना मला. चांगला विचार केला तर म्हणजे काय? त्यांच्याच भाषेत एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत असा आहे, 2 फिरतीवर व्यापार करणारे, कपड्याचा व्यापार करणारे व्यापारी आपल्या मोटरसायकलवरती फिरायचे गावावर. थंडीचे दिवस, मंदिरामध्ये राहण्याचा प्रसंग आला. रात्र झाली म्हणून थंडी वाजली, मरणाची थंडी, रक्त गोठवेल अशी थंडी. मग एकाने विचार केला. काय विचार केला? वाचलो आजच्या रात्रीला तर हे सगळं धंदा पाणी पैसा, आणि मेलो तर ह्याच्यातलं काही माझ्या उपयोगाचं नाही. म्हणून त्याने डोकं चालवलं, गठोडं सोडलं. बिडी पिणारा होता त्यामुळं एक चादर घेतली, तिला अग्नी लावला, मस्त शेकत बसला. ती संपली का दुसरं वस्त्र टाकायचं, तिसरं टाकायचं, ब्लँकेट काय असेल ते. सकाळपर्यंत सगळा गठोडं काय केलं, संपलं. आता काय शिर सलामत तो पगडी पाचास घेता येईल म्हणलं. हा विचारायचं आहे की नाही गुरुजी? विचारायचं आहे की नाही? थंडीपासून संरक्षण केलं की नाही? विचार नाही का? पण चांगला नाही बर का. नीट पहा, त्यांच्याच भाषेत दृष्टांत त्यांच्या मुखातले. आता चांगला दुसऱ्याचा आहे बघा कसा आहे. त्याने डोकं चालवलं, 10 चादरीन 2 ब्लँकेट खाली टाकली. खालून लादी होती ना मंदिरामध्ये, त्या लादीचं काय व्हायला नको, थंडी खालून लागू नये म्हणून. आणि वरून 10-15 वरून घेतले.
मस्तपैकी थंडीपासून संरक्षण झालं. सकाळी उठल्यानंतर बरोबर झटकून त्या ठिकाणी घड्या घातल्या. नाही इस्त्रीवाल्याकडे जाऊन इस्त्री करून घेतली. धंदा करायला मोकळा. पहिल्यानी थंडीपासून रक्षण केलं. विचार होता ना त्याच्याकडे बी. आणि यांनी थंडीपासून आपलं रक्षण केलं. आता पहिला काय ऐकणार आहे सकाळी उठले हो खायची पंचायत. याने थंडीपासून रक्षण करून माल सुद्धा सगळा साबूत ठेवला. याला म्हणतात चांगला विचार केला तर. वाक्य वापरायला काय महात्म्याच्या नाव आमचे चालले धंदे. बाबा असे म्हणायचे तसे म्हणायचे. पण त्याचा अर्थ कळला पाहिजे ना. याला म्हणतात त्यांच्याच भाषेत चांगला विचार कोणी केला, पहिल्यानी का दुसऱ्यानी. आणि त्यालाच म्हणतात विवेक. बाबांनी कुठे म्हणे वेदांत सांगितला. हा वेदांत प्युअर वेदांत, प्युअर वेदांत सांगितला. आता हा पहा, तुम्ही मला मी जसा आहे तसं पाहत नाही. मी जसा आहे तसा मी नाही. जसा दिसतो तसा मी नाही. आणि मी जसा आहे तसं तुम्ही मला पाहत नाही. आता हे विसरू नको. किंवा आम्ही बी पुढचं जे सांगितलं त्याच्या पुढचं ते दोन्ही विचार बाद होऊन हा चांगला विचार झाला. आता हा चांगला विचार माझाही चांगला नाही. जा पेटवा त्याला बी माझ्या विचाराला. मला चांगला वाटला होता यांच्या सापेक्ष कोणाच्या. पण आता मला सुधरवलं आतून ते बोलतात तुझे आवरून घे. चुकीचं आहे तुझं बी. असं आहे. असं यथार्थावर गेला पाहिजे. योग्य समजावर गेला पाहिजे. असा तत्वज्ञानाचा हा उद्देश आहे. तत्वज्ञान झालं पाहिजे. आत्मज्ञान व्हायची गरज नाही. काय व शब्द आहे. आत्मज्ञान होत असतं का. होत असतं तर गेलं बी असतं. ती तयारच आहे. चला पुढे जाऊ. मग अशा पद्धतीनं हा जो देह आहे त्याच्यामध्ये पुन्हा नख कशापासून बनली. जाऊ द्या. पहिल्यांदा स्थूल देह. स्थूल देह किती तत्वाचा आहे. देह निर्मिला कैसा. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. वासनेच्या योगानं आपल्याला जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे पहिलं कारण. केले कर्म झाले त्याची भोग आले हे एक कारण आहे. आणि पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी आणि नरदेहा येऊन हानी केली हे एक कारण आहे. पाप पुण्य अंगी घेतले जडून वर्मनेने कोण करता तो. आणि आपल्याला करता मानायला लागला. कर्ता आणि भोक्तृत्व या दोन लक्षणामुळे जीवदशेला आलो आपण. आणि कर्ता आणि भोक्तृत्व पण सोडायचं हे मदचिस्तव झाले. पण म्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुट लागा. मग इथे स्थूल देह जो आहे या स्थूल देहाच्या संबंधाने किती तत्वाचा आहे हा स्थूल देह. आता 84 तत्व एकनाथी भागवतामध्ये 22वा अध्याय तत्वसंख्या निरूपण. त्याच्यामध्ये 84 तत्वापर्यंतचा विचार मांडला. आणि एकेका ऋषीचं असं थोडंसं वादात्मक दाखवून. वादात्मक वाद नसतो ऋषींचा मुनींचा. वाद जल्प आणि वितंड 3 प्रकार आहे. आता मी बोलतोय धाडसानी म्हणजे तुम्ही माझ्या पुढे म्हणून बोलतोय. अजून मला पूर्ण ते लक्षात आलेले पण सांगताना आधार तुमचा. तुम्ही आणि मी वेगळं राहिलो. बर बर बर. मग नाही नाही मग माईक तुमच्या पुढे देत जाईल मी. 1-2 माईक ठेवीन आणि हे तुम्ही सांगा. मला नाही आलं का मी म्हणाल हे तुम्ही आता मेटकरी बाबा बोलतील आणि मग म्हणाल पुढचं मी सांगत जाईल. मग काय वाद जो आहे आपण ज्याला वाद म्हणतो तसा नाही येतो. वादामध्ये काय केलं जातं. आता पहा ज्यामध्ये खंडन केलं जातं. काही मध्ये मंडन म्हणजे आपल्या विचाराचं मंडन केलं जातं. काही मध्ये दुसऱ्याच्या विचाराचं खंडन केलं जातं. मग वादामध्ये काय आहे. तत्व निर्णयासाठी केलेली चर्चा त्याला वाद म्हणतात. वादे वादे जायतो तत्वबोध. याला त्याची चिंतन करताना चर्चा करत असताना तत्वापर्यंत जो घेऊन जातो त्याला म्हणतात वाद. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद हे वादामध्ये बसतं. जल्पामध्ये स्वतःच मत मांडलं जातं आणि त्याची पुष्टी केली जाते. हेच बरोबर कसं आहे. स्वपक्ष मंडन माझंच बरोबर कसं आहे. पण त्याचं बरोबर म्हणजे तो मी मताभिमान नाही बरं का. शास्त्राला धरून नाही शिवा ते बी मताभिमान नाहीये त्याचा. वैयक्तिक नाही शास्त्राला धरून आहे जल्प सुद्धा. आणि वितंड जो आहे त्याच्यामध्ये परपक्षाचं खंडन नाही परपक्षाचं खंडन बरोबर. परपक्षाचं खंडन अशा पद्धतीचा भाग आहे. मग आता याच्यामध्ये स्थूल देह जो आहे हा 25 तत्वाचा बनलेला आहे.
तो 25 तत्वामध्ये पंचमहाभूत जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आकाश या तत्वामध्ये काम क्रोध मत्सर काम क्रोध भय भय शोक आणि मोह मोह. भय शोक आणि मोह. काम क्रोध भय शोक आणि मोह ही आकाशाची 5 तत्व आहेत. तसं आकाश झाल्यानंतर वायू चलन वलन प्रसरण धावन आकुंचन प्रसरण हे वायूची गुण आहे. आणि त्याच्यानंतर अग्नितत्व जे आहे त्या अग्नितत्वाचे क्षुधा तृषा हा जे आपल्याला तहान भूक लागते ना, क्षुधा तृषा आलस निद्रा तेज तेज. पहा आपल्याकडे तेज, आपल्याला जे तेज दिसतं ना आपल्या चेहऱ्यावरती, हे कशाचं आहे? अग्नितत्वाचं आहे. ही 5 जी झाली अग्नितत्वाची झाली. आकाश वायू अग्नी झाल्यानंतर तोय म्हणजे पाणी. पाण्याची लाळ जी आहे ना आपली, ही लाळ सर्व आहे ना, ही पाणी तत्वाचं आहे. लाळ आहे, मूत्र आहे, त्याच्यानंतर घाम आहे, स्वेद आहे, घाम आहे, वीर्य आहे, रक्त आहे. हे 5 जे आहेत ही कशाची आहे? उपदेश मदाल सा देह निर्मिला कैसा, याच्यावर चाललंय बरं का. आणि मग वायू झाल्यानंतर पृथ्वी राहिलं नाही का, तो झाल्यानंतर पृथ्वी राहिलं. पृथ्वीपासून मज्जा अस्थि हाड त्वचा रोम अंगावरची नाडी आणि नाडी, ह्या ज्या नाड्या आहेत त्या, ही 5 जी आहेत ही पृथ्वी तत्वापासून बनलेली. बरोबर. मग गर्भगीतेमध्ये सुद्धा हे मांडलेलं आहे विवेचन की ह्या 5 25 तत्वाचा हा स्थूल देह आहे. आणि आता सूक्ष्म देह जो आहे, आता याला हार्डवेअर म्हणा आजच्या भाषेत विज्ञानाच्या, आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असतं आतमध्ये. काय नाही आपल्याला काय बिघडलं ते चित्र का हलतंय काही कळत नाही. तो फिटरला कळतं, त्याने उचललं ना, उचकलं का काही नाही, नसते वायरिंगच आहे आतमध्ये, कोणची कुठं जोडली आपल्याला काही कळणार नाही, त्याला एका क्षणामध्ये कळतं बरोबर. तसं त्या ठिकाणी याचे जे व्यापार चालण्याकरता सूक्ष्मदेह जो आहे दुसऱ्या नंबरचा, तर तो सूक्ष्मदेह किती तत्वाचा बनलेला आहे? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी. कमीत कमी 17 कमीत कमी 17 पाहिजेतच. 5 ज्ञानेंद्रिय जी आहे ती 5 ज्ञानेंद्रिय कोणती आहेत पहा. डोळा इथेच आहे, जवळजवळ आहे, एवढं टेन्शन काही घ्यावं लागत नाही. लांब असल्यावर टेन्शन असतं. हे पहा इथे डोळा, कान, नाक 3 झाले, जीभ त्वचा हा आणि त्वचा, ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. त्याच्यानंतर 5 कर्मेंद्रिय, हात पाय गुद उपस्थ आणि वाणी, ही 5 झाली कर्मेंद्रिय. 5 प्राण, प्राण अपान व्यान उदान समान, ही 5 पंचप्राण झाले. आता काही त्याच्यामध्ये 5 उपप्राण बी मानलेले आहेत. नाग कुर्म कुरकल देवदत्त धनंजय, ते तुम्हाला घुचकी येणं, खोकला येणं, जांभई येणं, ढेकर येणं, ही 5 उपप्राणाची कार्य आहेत. मग असे आपण त्यांनी इथे 5च धरलेली आहेत. सूक्ष्मदेहाची वेदांत शास्त्राने 5च धरलेली आहेत. उपप्राण हा पुढचा भाग आहे. उपमुख्यमंत्री ठेवायचा का नाही हे मुख्यमंत्र्याच्या मनावर आहे. पक्षाने ठरवले तर काही राज्यांमध्ये 2 उपमुख्यमंत्री, एक नाही चांगले 2 आहेत. आता हे फक्त बाबूराव म्हणण्याकरता आहे, बाकीचं काय, सगळा कारभार मुख्यमंत्र्याचाच आहे. तो कधी गैरहजरच नाही. तो नसल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी काम पाहायचं. हा गैरहजरच नाही कधी. यांना फक्त प्रतिष्ठेकरता दिलाय पार्टी काय करता, बाकीचं काय. आता पहा 5 ज्ञानेंद्रिय झाली, 5 कर्मेंद्रिय झाली, 5 प्राण झाले, मन आणि बुद्धी 17 झाली. आता याच्यामध्ये पहा आत्मा गृहीत धरलेला आहे बरं का, सत्ता गृहीत धरलेली, सत्ता पकडलेली नाही, सत्ता स्वतंत्र आहे याच्यापेक्षा. पण काही शास्त्रकारांनी मात्र त्या ठिकाणी कसं केलेलं आहे पहा. मदालसेमध्ये मदालसेने 17 तत्व आत्मा धरलेले. यात का एका मदालसेमध्ये प्रमाण आलेलं सांगतो तुम्हाला. उठिबा पुत्रा जाई तू तीर्थे रे हिंड. कशाला तीर्थाला कशाला हिंड? त्याचं कारण पुढच्या चरण सांगितलं. साधू आणि संत जेथे असती उदंड. प्रपंचात रमत नाही साधू, इथं ऐकणार नाही. जात तीर्थाच्या ठिकाणी म्हणला ऐकलं कोणी तर सांगाल, नाही तर ऐकायचं काम करील. महान संत बसले त्यांच्या पायाशी लोळण घेऊन बसल, तिथं पडून राहील तर राहील. साधू तुम्हाला तिथे जास्त मिळतील का? संसाराचा परित्याग करून तिथे बसलेत. ऐकला जिज्ञासू आला असतं सांगायचं, नाहीतर श्रवण करत बसतील. उठिबा पुत्रा जाई तू तीर्थे रे हिंड. कशा करता? साधू आणि संत जेथे असती उदंड. निवड पुन्हा त्याच्यात
त्या माझी सगळेच असतील असं नाही, त्या माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड, तो तू गुरु करी तुझा बुजविला प्रचंड, चेई तू तानुलिया जाई श्री गुरु शरण. मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करते, पुत्रांना एक मदालसा आहे त्याच्यातलं हे प्रमाण आहे. आणि इथे मात्र पहिल्यांदा देहाचं स्वरूप सांगते मदालसा मुलाला. अरे ह्या नश्वर देहाचा अभिमान धरू नको. काय आहे तुझं? ज्याला तू आपलं म्हणून बसला ते कोणाचं आहे सांगते मदालसा. हाडं कोणाची आहे, रक्त कोणाचं आहे, मांस कोणाचं आहे, हे सगळं काय हे सांगते. सूक्ष्म तत्व सांगते. मग सूक्ष्म तत्वामध्ये ही 17 झाली. पण जर तुम्ही त्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकार अशी 4 जर धरली तर किती होती? 19 होती. 16 मन धरलं होतं आणि पुढे बुद्धी चित्त अहंकार जर धरले तर 19 होती. आणि अंतकरण पंचक जर धरलं तर अंतकरण धरलं तर 20 होती. आणि 5 शब्द स्पर्श रूप रस गंध ही 5 जर विषय धरले तर 25 होतील. सूक्ष्म देह 17 तत्वाचा 19, 20 किंवा 25. आणि कारण देह त्याचं फाउंडेशन आहे. तो देहच नाही, कारण देहच नाही. तुमचा तुम्ही मानलाय. तो कुणी तयार केला? स्थूल देह आईबापाने दिला, सूक्ष्म देह ईश्वराने दिला आणि कारण देह तुमचा तुम्हीच निर्माण केला. तुम्ही काही कमी आहे का? काय ब्रह्मदेव कमी आहे तुमच्या पुढं, आपल्या पुढं या बाबतीत? एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती देखे तोची एक. किती कल्पना मोजल्या, पॅरामीटर होता यांच्याकडं, कोणच्याकडं? नाथ महाराजांकडं. एकदा बसून चेक केलं त्यांनी किती कल्पना निर्माण होतात एका तासात. तर 1 कोटी वेळा अंदाजे बरं का, त्यात फरक थोडा झाला असेल पण बहुतांशी. बापरे बापरे, 1 कोटी सृष्टी, 1 कोटी सृष्ट्या ब्रह्मांड निर्माण करताय तुम्ही. ब्रह्मदेव तुमचा बाप आहे का? ब्रह्मदेवाचे तुम्ही बाप आहे? त्यांना प्रश्न पडला नाथ महाराजांना. बघा ना, कोण कोणाचं बाप आहे पाहिलं तर. बाबा बी सांगायचे श्रीपाद बाबा. लग्न झाल्यानंतर मला काही कळत नाही म्हणतो, लग्न झाल्यानंतर 2 पोरं झाली, ब्रह्मदेवाच्या परीक्षेला पास झाला नाही काय ब्रह्मदेवाचा अंश तुमच्यामध्ये? पोरं सांभाळतो कोण? ग्रामपंचायत सांभाळते का तुमची पोरं? कोण सांभाळतं? तुम्हीच सांभाळता. म्हणजे विष्णूचं प्रतिपालनाचं काम तुम्हाला जमतंय. आणि जर त्यांच्याकडून काही चुकलं का 2-4 ठेवून बी देता, म्हणजे विध्वंसाचं जे काय ते काम तुम्हाला जमतंय. कमी काय? तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आई ते नाही केलो. कारण देह तुमचा तुम्ही निर्माण केला आणि हे तिन्ही देह काढायचे. महाकारण हा 4था देह श्री गुरुदेव ते काढून टाकतात ज्ञान काढण्याकरता. तर खरी आता गरज आहे आणि हे कोणाला पटणारच नाही. जा त्याला अंकारी ठरवतील कोणी काढायला गेला तर म्हणतील हे ह्याला कधी आले तुम्ही, याच्यात कधीपासून यांना विचारतात अधिकारी. तुम्ही तर कधी आम्हाला दिसले नाही म्हणतात. दिसाय पाहिजे म्हणजे काही मठं पाहिजे होती बाबा तुमची, मग दिसली असते यांना. मठ नाही ना तुमचा काही बी, शिष्य नाही कोणी तुमचा आहे का? दोघे माझे मठ आहे. मग आता माझ्यातून कोण बोलते? हा, तुम्ही दोघे. त्यांच्या समोर निवृत्तीनाथ होते आणि माझ्या समोर कोण आहे? हे काय निवृत्तीनाथ? हे तर नावासहित आहे. तुमचं तरी समजा तुम्ही तत्वानी असाल, हे तत्वानी बी आहेत. खरंच हे अजून यथार्थ माझा समज बी नाही तेवढा यथार्थ झालेला. पण जरा बऱ्यापैकी श्रवण करून जरा आता अजून सहजतेवर यायला पाहिजे. काय होतं म्हणजे ते सांगण्याकरता बरं, समजण्याकरता झाला नाही असं म्हणणं नाही माझ्या श्री गुरुला कमीपणाचं ठरेल, तसंही म्हणणं बरोबर नाही. गुरुला न्यूनता ठरेल ती असं. आणि जाऊ दे, नाही झालं तरी समज कशाचा भाग आहे, एवढं समजत आलं तरी भरपूर झालं. मी त्याच्यापासून वेगळा आहे. चला, आपली वेळ, नियोजित वेळ आपली झालेली आहे. आपण ह्या 4 देहांचा विषय आपला चाललेला आहे. त्याच्यामध्ये पंचकोशाचं पुन्हा थोडंसं विवरण या पद्धतीनं उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा याच्यावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आजची सेवा याच ठिकाणी आपण थांबूया. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
पंढरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. कसं आहे तर नाही. नाही. चालतंय.